सेक्स वर्कमध्ये रिटायरमेंट नाही. गणपती उत्सवामध्ये सगळ्यात जास्त बिझनेस असतो बायकांना. चुकून फॅमिलीज गल्लीत शिरतात किंवा छोटी मुलं हरवतात, त्यांना सुरक्षितपणे पोलीस स्टेशनपर्यंत घेऊन जायचं काम पण सेक्स वर्करच करतात. काय कारण आहे ह्या वस्तीमध्ये सफाई कामगारांनी सुद्धा न येण्याचं? तिथे कोणी जायचं? चांगले लोक जात नाहीत ना तिकडे. शाळेच्या ड्रेसमधला दप्तर घेतलेला मुलगा बाहेर आला. इकडे कसं काय आलास? बाईकडे आलो होतो. कपडे न घातलेली बाई बघायची. आणि त्याच्या पुढचा जो किस्सा झाला, खरंच म्हणजे तो अजूनही मला काळजात घर करून राहिलेला किस्सा आहे. एक बाई मध्यम वयीन अशी ती बाहेर आली आणि रडत होती. क्या बोलू दीदी, अभी मैं नहीं करती थी, दूसरा कोई तो करता था और वो इधर ही अटक गया ना, तो वो जिंदगी भर कभी इधर से नहीं हिलेगा, उसका जिंदगी बर्बाद हो जाएगा. फिर रो क्यों रही हो? मेरा लड़का उसके उम्र का है. ह्या सगळ्या फॅक्ट्स आहेत आयुष्यात. रेड पडते कायम. म्हणजे ते पण एक मोठं कारण आहे की ज्यामुळे महिला तिथे न राहता आता बाहेर शिफ्ट व्हायला लागल्या. आणि HIV-चं प्रमाण कमी झालंय, वाढलंय. एकच प्रोग्राम असा आहे जो सेक्स वर्करसाठी आहे म्हणू शकतो, तो HIV-चा कार्यक्रम. अनेक वर्ष ते त्या ह्याच भूमिकेतनं विचार करायचे की हम है ना इसलिए वो अच्छे घर की लडकियां सुरक्षित आहे. मग जेव्हा ते क्वेश्चन करायला सुरुवात केली संघटनेच्या माध्यमातून, तुमच्याकडे येणारे सगळे पुरुष बलात्कारी पुरुष आहेत का? आणि तुमच्यावरही बलात्कार होऊ शकतो ना? सर्व धर्म समभाव अमक्या तमक्या गोष्टी सगळे स्टेजवर बसून बोलतात, त्या जगतायत प्रत्यक्ष. म्हणजे एका घरामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माच्या बायका एकत्र नांदणं काय आहे हे त्यांच्याकडे बघून कळतं. असंच गमतीत विचारलं की इतने भगवान क्यों चाहिए, लेकिन ताकद मिलते ना दीदी, जीने के लिए चाहिए ना कुछ तो. तर तेजस्वीताई, मला सांगा की ह्या ज्या स्त्रिया इथे राहतात तर यांचे पार्टनर्स जे येतात किंवा पार्टनर्स म्हणजे जे बराच काळ ह्यांच्या बरोबर असतात असं आपण म्हणूया, त्यांच्याशी कधी काही कारणाने तुमचा संपर्क येतो का? किंवा त्यांच्याशी डील करण्याचा कधी प्रसंग तुमच्यावर आलाय का? येतो ना. कारण जे रेग्युलर महिला ज्या आमच्या संपर्कात आहेत, आमच्या सदस्य आहेत किंवा आमच्या पिअर एज्युकेटर म्हणून काम करतात, त्यांचे पार्टनर असतात आणि तेही आमच्या एक प्रकारे व्हॉलंटियर म्हणून पण काम करतात. कारण कसं होतं ना की कुठलीही व्यवस्था प्रोजेक्ट असेल, जसं आता HIV-चं प्रोजेक्ट आम्ही चालवत होतो 2010 पर्यंत, गव्हर्नमेंट फंडेड, त्याच्यामध्ये सुद्धा सगळा फोकस जो आहे ना सगळा महिलांवर आहे. तिथे असणाऱ्या पुरुषांबरोबर कोणीच काम करत नाही. तर सहेली ते करते. म्हणजे त्यांचे जे लवर्स आहेत, लग्नाचे नवरे पण असतात कधी कधी, किंवा पार्टनर आहेत, लॉंग टर्म रिलेशनमध्ये आहेत, त्यांच्यासोबत आम्ही काम करतो. कारण तिथेही अनेक प्रश्न येतात की इंटिमेट पार्टनर व्हायलन्स खूप मोठा आहे. म्हणजे तो नवरा आहे आणि मी हे करते, म्हणजे तो माझ्यावर उपकारच करतो ना, मला हे करू देतो, त्यामुळे मग त्यांनी जर मला मारलं तर उसका हक आहे ना, असं जे सायकोलॉजिकली बायकांना वाटतं. आणि पण ती हिंसा आहे हे डिफरन्शिएट करणं, आणि प्रेम म्हणजे मारहाण नाही हे तिला समजावून सांगणं, ह्या गोष्टी कराव्या लागतात आणि ते आम्ही सतत करतो. आणि मग त्याच्यामध्ये कधी कधी जे चांगले वागणारे पार्टनर आहेत त्यांच्या माध्यमातून इतर पुरुषांपर्यंत पोहोचणं, अशा पद्धतीने अनेक प्रयोग करत असतो आम्ही सतत. किंवा तिथले काही कार्यकर्ते आहेत, म्हणजे आमच्या महिलांचीच मुलं आहेत जी मोठी झालेली आहेत आता, पण तिथेच राहतात, मग त्यांच्याही माध्यमातून काम करतो. पण नकारात्मक गोष्टीही खूप घडतात. म्हणजे कोविडच्या नंतर तिथल्या काही महिलांना बाहेर घेऊन जाऊन त्यांच्याच पार्टनरने त्यांची हत्या केली, हेही घडलेलं आहे. किंवा आता बऱ्याचदा ह्या पार्टनरमुळे बायका व्यसनाधीन होतात. म्हणजे अगदी कालच एक आमचे ताई आहेत, आमच्या पिअर एज्युकेटर आहेत, त्यांचे पार्टनर जे त्यांच्याबरोबर जवळजवळ आता 25 वर्ष होते, पूर्ण अल्कोहोलिक झाले होते आणि त्यांचा मृत्यू झाला. आता ते इथले नव्हते, ते गुजरातचे होते आणि ह्या नेपाळी. त्यामुळे ना ह्यांच्या डॉक्युमेंटचा उपयोग ना त्यांच्या डॉक्युमेंटचा उपयोग. आणि मग जी काही परवड झाली, म्हणजे काल रात्री त्यांचा मृत्यू 12-12:30ला झाला असेल, आज अंत्यसंस्कार आम्ही दुपारी केलेत. म्हणजे हा मग पोस्टमार्टम आलं, मग त्यांना कोणाच्या ताब्यात द्यायचं, मग ब्लड रिलेटिव्ह कोणी नाहीत का, मग लग्नाची बायको नाही का, ह्या सगळ्यातनं जावं लागतं. म्हणजे जसं सेक्स वर्कर्सना ज्या पद्धतीने हे सगळं व्यवस्था म्हणून किंवा असे काही घटना घडल्यावर ट्रीट केलं जातं, तसं त्या पुरुषांनाही जावं लागतं बऱ्यापैकी, की जे इथले नाही आहेत. इथे असलेल्यांना काही प्रमाणात तरी मदत होते, पण बाकीच्यांना नाही होत. पण ही गरज आहे. म्हणजे ह्या व्हायलन्स बरोबर काम करण्याची खरंच खूप जास्त गरज आहे. आणि त्याचं प्रमाण वाढतंय. म्हणजे की जितकी आता व्यवस्था, महागाई आणि बेरोजगारी वाढायला लागलेली, कारण हे बरेचसे पार्टनर हे ह्यांच्यावर डिपेंडंट होऊन जातात.
त्यांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, त्यांचा उद्योगधंदा ठप्प झालेला आहे. आणि मग ते इथे राहतात. मग ते इथे राहतात आणि मग तिने कमवायचं आणि त्याला द्यायचं, असं जे चालतं त्याच्यामधनं खूप शोषण होतं, मारहाण होते, त्याच्यात खूप टोकाची मारहाण पण झालेली. आणि ह्यांना ह्या लग्न व्यवस्थेचा भाग नाही, डोमेस्टिक व्हायलन्सच आहे हा खरं म्हणजे कायद्याने, पण पोलीस ते पण मान्य करत नाहीत. आता तिला तिचा पार्टनर आहे, मग आता काय करणार, मग तुला दुसरं कोणी सापडलं नाही का असं त्यालाही विचारणार आणि तिलाही म्हणणार की तुला तो सांभाळतोय तुझा नवरा म्हणून मिरवतेस, तर ते त्याच्यातनं खुशी मान ना तू. म्हणजे तिची कंप्लेंट पण नोंदवून घ्यायला पोलीस तयार नसतात की तिला जर खूप प्रचंड मारहाण जर करत असेल तिला कुठलंही संरक्षण मिळत नाही. हे होतं. म्हणजे आम्ही मध्ये पडलो की मग निदान तक्रार नोंदवून घ्यायची, मग त्याला 2 रट्टे मारायचे, समजावून पाठवून द्यायचं, पुन्हा तेच. म्हणजे हे हे नाही सुटत त्रांगडं. म्हणजे ते बरंच कॉम्प्लिकेटेड होऊ शकतं वेळ आली तर. म्हणजे तेही पुन्हा चांगले पुरुष वाईट पुरुष असंच आहे ते सगळं. पण आहे म्हणजे ती गरज आहे काम करण्याची. बुधवार पेठेतल्या वस्तीवर रेड पडते कायम, नेहमीच पडते. त्याच्या मागची कारणं काय असतात? कायदा. कारण 3 प्रमुख कारणं सांगितली जातात पोलीस रेड होण्याचं. एकतर अल्पवयीन मुली असतील तर त्यांची सुटका. दुसरं आत्ता जे गेल्या काही वर्षात चालू आहे, ज्या अनडॉक्युमेंटेड इमिग्रंट्स ज्यांना म्हणतो, बांगलादेशी स्त्रियांविषयी विशेष करून, खूप सुरू आहे. हां, त्यांच्यावर कारवाई. आणि तिसरं ड्रग्स सापडतायत का म्हणून कारवाई. अशा 3 गोष्टींवरती सतत रेड पडत असते पोलिसांची आणि कारवाया होत असतात. आणि म्हणजे ते पण एक मोठं कारण आहे की ज्यामुळे महिला तिथे न राहता आता बाहेर शिफ्ट व्हायला लागल्यात. आणि ते जास्त धोकादायक आहे ॲक्च्युली. म्हणजे समाजाच्या दृष्टीनेही पण आहे आणि त्या महिलांच्या दृष्टीने पण आहे. पण ते आता ते कोणी सांगायचं, कारण रेड लाईट एरिया आपण म्हणतो, हा शब्द वापरतो, पण असा नोटिफाईड एरिया नाही आहे. तो आहे परंपरागत चालत आलाय वर्षानुवर्ष म्हणून त्याला आपण म्हणतो रेड लाईट एरिया, पण नाही आहे. पण पोलीस कारवाया सतत होत असतात. आणि पुन्हा तेच आहे, म्हणजे ते पोलिसांच्याच मानसिकतेवर अवलंबून असते की ते कशा पद्धतीने तिथे ट्रीट केलं जाईल, महिलांना कसं वागवलं जाईल, किंवा तिथल्या बाकी जे स्थानिक लोक आहेत, तिथे राहणारे लोक आहेत, ज्यांचा धंद्याशी संबंध नाही आहे, त्यांना ते कसं वागवतील, हे सगळं पोलिसांच्या भूमिकेवरतीच अवलंबून असतं. 2022 साली सुप्रीम कोर्टनी निर्णय पण दिला होता. आणि कारण आमची संघटना असेल किंवा आमचं नॅशनल नेटवर्क ऑफ सेक्स वर्कर्स आहे, अजून काही संस्था संघटना आहेत वेश्याव्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसोबत काम करणाऱ्या, आम्ही सतत रिपोर्ट्स सादर करतो, रिक्वेस्ट आणि एक पिटिशन पण फाईल आहे सुप्रीम कोर्टमध्ये की या महिलांवरती पोलिसांकडनं अनन्वित अत्याचार हिंसा होत असते. तर त्याला 2022 साली सुप्रीम कोर्टनं पहिल्यांदा अतिशय खंबीर पाऊल उचललं आणि गाईडलाईन रिलीज केल्या. पोलिसांना अतिशय सक्त आदेश आहेत की तुम्ही कुठल्याही प्रकारे मानहानीकारक बोलायचं नाही, कुठल्याही प्रकारे शाब्दिक शारीरिक हिंसा करायची नाही, आणि त्याचबरोबर तिची गोपनीयता भंग नाही झाली पाहिजे. कारण पूर्वी पोलीस यायचे, कोम्बिंग ऑपरेशन म्हणा, रेड म्हणा, व्हिडिओ कॅमेराच घेऊन यायचे आणि मग ते शूटिंग करायचं. ते त्याचं पुढं काय करायचं आमच्या रेकॉर्डसाठी आम्ही विचारलं की, आणि कुणीही मध्ये पडायचं नाही ना, कारण तुम्ही शासकीय कामात अडथळा आणताय. त्यामुळे हिंसा होणं, त्यांचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करणं, धमक्या देणं, हे सतत व्हायचं. मारहाण, केसांना धरून ओढायचं, तिला गाडीत बसवायचं आणि तिला संस्थेत नेऊन टाकायचं, हे रिपीटेडली व्हायचं. तर ह्याला काही प्रमाणात नक्कीच आता आळा बसलेला आहे. आणि दुसरं एक महत्त्वाचा निर्णय त्याच्यामध्ये हा होता की जे करेक्शन होममध्ये, सुधारगृहामध्ये म्हणून जे ठेवलं जातं, तिला विचारलं जावं की तिला तिथे राहायचं आहे का. अच्छा. तिला जर तिथे राहायचं नसेल तर तिचा सुटकेचा मार्ग मोकळा केला पाहिजे. आणि काही प्रमाणात की पहिल्यांदा मान्य केलं कोर्टाने की स्वतःहून व्हॉलेंटरी सेक्स वर्कर्स आहेत, स्वतःहून धंद्यात येणाऱ्या महिला आहेत, हे पहिल्यांदा कोर्टाने मान्य केलं. त्यामुळे हे 3 निर्णय खूप महत्त्वाचे. ते गाईडलाईन आहेत, तो कायदा नाही आहे, पण सुप्रीम कोर्टचा ते निर्णय असल्यामुळे ते अतिशय महत्त्वाचे आहेत आणि त्यांनी काही प्रमाणात चित्र बदलेल अशी आशा आहे. ते पाळले जातात पण 100% नाही. कारण पुन्हा तेच आहे, आता ते काही काळ झालं त्याच्यावरती काम की मग आता माहिती झालंय ना की हा कायदा नाही आहे, ह्या गाईडलाईन आहेत. गाईडलाईन आणि कायद्याच्या ताकदीत खूप फरक आहे. जोपर्यंत तो कायदा होत नाही तोपर्यंत पळवाटा असणार आहेत त्याला. त्यामुळे ह्या ज्या अशा सुधारगृहात हो गेलेल्या महिला असतात किंवा ज्यांना तिथे नेलेलं असतं असं आपण म्हणूया, त्या तिथे किती काळ राहणं त्यांनी अपेक्षित असतं? त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करत राहतात. जास्तीत जास्त कायदा म्हणतो 3 वर्ष.
आता त्याच्यामध्ये खूप गमती जमती आहेत आणि त्या म्हणजे कायद्याची दुरावस्था आहे ती, खरं सांगायचं तर. म्हणजे एखादी महिला समजा आता 40-45 वर्षाची, म्हणजे घटना घडलेली आहे, काही वर्षापूर्वीचीच घटना आहे. ती 50च्या आसपासची महिला होती. तिचा मुलगा होता 20 वर्षाचा. आता ती त्याचं शिक्षण करत होती, तो कॉलेजमध्ये चांगला शिकत होता. हिला उचलून नेलं, करेक्शन होममध्ये ठेवलं. आता तुझं ब्लड रिलेटिव्ह कोणीतरी पाहिजे. संस्थेकडनं कोणी गेलेलं चालत नाही. त्यांना रक्ताचेच नातेवाईक लागतात की जे गार्डियन म्हणून येतील. पण मुळात वेश्या व्यवसाय करायला आलेली स्त्री जर सगळं सोडून आलेली असेल तर तिचं कोण असणार माहित रक्ताचं? नाही, पण ते तसंच आहे. कायदा तेच सांगतो. आणि आता म्हणजे ह्याच्यात अजून असंही आहे, अशाही घटना घडतात की आईबापांनीच आणून विकलेलं आहे आणि तुम्ही त्यांच्याच ताब्यात देणार तिला. मग काय होणार आहे तिचं? ह्याही गोष्टी घडलेल्या आहेत. आणि ह्याच्या विपरीत हेही घडलेलं आहे की ती 50ची बाई आहे, तिचं गार्डियन तिचा 20 वर्षाचा मुलगा होऊ शकतो. हे काय आहे म्हणजे याला कुठलं लॉजिक लावायचं हे कळलेलं नाही आजपर्यंत. आणि अशा ह्या पद्धतीने कारवाया करणं आणि त्याच्यातनं पुनर्वसन होईल अशी आशा बाळगणं हे सगळं चुकीचं आहे. म्हणजे हा पब्लिक सिस्टीमचा आणि पब्लिकच्या पैशाचा विचका आहे, खरं सांगायचं तर. कारण ह्याच्यासाठी सगळी यंत्रणा कामाला लागते. ह्याच्यातनं किती बायका खरंच धंदा सोडून दुसरं काहीतरी करतात, कारण तिथे ठोस पर्यायच नाही आहेत काही. त्यांना उपजीविकेसाठी तुम्ही काही ठोस पर्याय दिले नाहीत, तसं प्रशिक्षण दिलं नाहीत, त्यांनी करायचं काय पुढे तिथून बाहेर पडल्यावर? त्या परत धंद्यातच येणार आहेत. नाही, पण मग ह्या सुधारगृहात काय होतं? म्हणजे तिथे त्यांना काही वेगळं शिक्षण दिलं जातं? प्रयत्न करतात, पण अशीही सुधारगृह बघितली आहेत की तिथेही महिलांवर अत्याचार झालेत, लैंगिक अत्याचार झालेले आहेत, महिलांनी सुसाईड केलेले आहेत, महिलांनी पळून जायचा प्रयत्न केलेला आहे. मग हे कसं काय घडतं? मग ह्याला तुम्ही सुधारगृह म्हणता, पण ते सुरक्षित नसेल आणि तिला सुधारायची तुमच्याकडेच काही योजना नसेल तर त्याचा काही उपयोग होणार नाहीये. त्यामुळे सुधारगृह हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. आणि कितीतरी वेळा हे दिसतं, म्हणजे तिथून आलेल्या काही महिला हे रिपोर्ट करतात की आमच्यावर तिथे बलात्कार झालेले आहेत. मग ह्याला संरक्षण मिळतं का? बरं, जर तिला तुम्ही म्हणताय की तिला धंद्यातनं बाहेर पडण्यासाठी आम्ही सपोर्ट करतोय म्हणून सुधारगृह आहे, तिला विचारा ना. मग जर तसं आहे तर ते मग ओपन हाऊस का नाही आहे? ते जेलसारखं का आहे? आणि जे दिसतं सतत, म्हणजे आता समजा मानवी तस्करीचा कायदा लावला आणि एखाद्या रेडमध्ये पोलिसांनी एखाद्या महिलेला सुटका केली, म्हणजे तिची, कारण ती जबरदस्तीने आलेली आहे, तिला त्या सुधारगृहात ठेवणार. ज्यांनी ॲक्च्युली तस्करी केली आहे ते गुन्हेगार आहेत, त्यांना काय ते कोर्टामध्ये ॲपियर होणार, बेल मिळाली तर प्रश्नच येत नाही. नाहीतर त्यांचा कोर्टमध्ये त्यांचा वकील लावलेला असतो, तो त्याच्या केसेस जेव्हा चालू होते, तारखा पडतात, तो येतो, यांना बोलवलं तर हे येतात, नाही तर हे फ्री असतात. म्हणजे जे गुन्हेगार आहेत ते बाहेर आहेत. आणि ही जी महिला आहे की जिचा काहीच गुन्हा नाही आहे, उलट ती पीडित आहे, ती आज जेलसारख्या कंडिशनमध्ये आहे. तर याला का म्हणायचं सुधारगृह? त्याला जेलच म्हणलं पाहिजे. आणि मग त्या सुधारगृहातनं बाहेर आलेली ती महिला परत वेश्यावस्तीत येतेच. कोण घेणार आहे तिला दुसरं? तिच्याकडे दुसरं काय सोल्युशन काय आहे आज तुमच्याकडे? काहीच नाही आहे ना. मग ते इथे नाही तर दुसरीकडे कुठेतरी जातील, पण त्या धंद्यातच राहतात. जवळजवळ 70%हून जास्त महिला धंद्यातच राहतात. चुकून त्यांच्या घरी त्यांना स्वीकारलं तर त्या घरी जातात, ह्या पलीकडे काही होत नाही दुसरं. कारण त्यांच्याकडनं अंडरटेकिंग पण लिहून घेतलं जातं की मी ह्या वाईट मार्गाला जाणार नाही. म्हणजे आता हे वाईट मार्ग ह्या कायद्याने ठरवूनच टाकलेलं आहे, हे लिहून घेतलं जातं. मग ती जिथून आता समजा पुण्यात उचलली असेल तर ती पुण्यात येत नाही लगेच, ती अजून दुसऱ्या कुठल्या तरी रेड लाईट एरियात जाईल, तिथे काही काळ राहील आणि मग इथे येईल, कारण ती पण भीती आहे. म्हणजे जे तिचं वर्षानुवर्ष राहण्याचं ठिकाण होतं त्याच्यापासून तुम्ही तिला बाहेर काढताय, असंच आहे ना त्याचा अर्थ. त्याच्यातनं अचीव काय होतंय? म्हणजे एवढं सगळी व्यवस्था कामाला लावायची, एवढे सगळे पैसे खर्च होतात, सरकारी पैसा म्हणजे शेवटी नागरिकांचाच पैसा आहे ना, हे सगळं खर्च होतं आणि त्याच्यातून निष्पन्न काहीच नाही आहे. आणि स्वप्न का बघत नाही तुम्ही? ह्या बायकांना जर तुम्हाला रोजगार द्यायचा आहे तर सशक्त पर्याय काय दिसत नाहीत? तुम्ही शिवणकाम तिला शिकवणार, त्याच्यावरती ती जगणार आहे का पुढं? तिला शिलाई मशीन देणं, तिला तुम्ही दुकान उघडून देणार आहे, काय करणार आहे? त्यातून तिला किती कॉम्पिटिशनला तोंड द्यावं लागेल. मग अशा अनेक महिलांसाठी एखादी कपड्याची मिल काढूयात, हा असं स्वप्न का नाही बघत कोणी? मग असे प्रयोग का नाही होत आहेत? म्हणजे जर करायचंच आहे तुम्हाला तर मग योग्य आणि जे उपयोगी होईल असं का नाही होत? तर हे सगळे प्रश्न आहेत आणि ह्याच्यावरती कोणी काही उत्तर देत नाही. त्यामुळे म्हणजे कुठल्या अधिकाराने तुम्ही ठरवता ते करतायत ते चुकीचं आहे. त्यांना दुरुस्ती करायला पाहिजे, त्यांच्या वर्तनात करेक्शन व्हायला पाहिजे, आम्ही त्यांना सुधारू. पण सुधारून करू काय? आणि ते सुधारल्या म्हणजे काय? ह्याला काहीच उत्तरं नाही आहेत ना.
मग तुम्हाला कोणी अधिकार दिला हे सगळ्या गोष्टी करायचं? त्यामुळे पुन्हा ते सगळे येऊन कायद्याशीच थांबतं की जोपर्यंत कायदा सकारात्मक बदलत नाही, जोपर्यंत ह्यांना माणूस म्हणून जगू देत नाही, जोपर्यंत ह्यांना ह्यांच्या आयुष्यावर यांचं नियंत्रणही मान्य करत नाही आणि स्पष्टता नाही कुठलीच, तोपर्यंत चित्र बदलेल असं वाटतच नाही. ते बदललं तरच काहीतरी चेंज होईल, नाही तर नाही होणार आहे. मग अशी बोलताना एक ओझरतं वाक्य तुम्ही बोललात, त्यावरनं मला जरा, तेव्हा मी थांबवलं नाही तुम्हाला, पण आपल्याकडे असं सरसकट म्हटलं जातं की वेश्यावस्ती असावी कारण त्यामुळे बलात्कारांचं प्रमाण कमी होतं. असं तर काही दिसत नाही. नाही. रोज वर्तमानपत्रात ज्या येतात त्या 4 वर्षाची मुलगी हो. असेल, 60 वर्षाची, 70 वर्षाची बाई असेल, ते प्रमाण वाढतच आहे हो. किंवा कदाचित समाज माध्यमांमुळे ते जास्त आमच्यापर्यंत पोहोचत असेल. पण ही वस्तुस्थिती आहे का? एकतर HIV-चं प्रमाण कमी झालंय, वाढलंय, ह्यामधली वस्तुस्थिती काय? ह्या दोन्ही गोष्टींवरती तुमच्या अनुभवातनं तुम्ही काय सांगू शकाल? एकतर वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रिया आहेत म्हणून बलात्कार होत नाहीत किंवा कमी होतात, चांगल्या घरच्या मुली सुरक्षित राहतात, हे सगळं खोटं आहे. कारण बलात्कार ही विकृती आहे. त्यामुळे त्याला कुठल्याही पद्धतीने ह्या बायका आहेत म्हणून आळा घालता येतो असं नाहीये. ती वेगळीच बाब आहे. ती कायदेशीर पद्धतीने हाताळणं आणि माणसांच्या नजरेतनं बघणं ह्याची गरज आहे. ती विकृती म्हणूनच त्याच्याकडे बघायला पाहिजे. ह्याचा काही संबंध दिसत नाही कुठल्याही प्रकारे. आणि दुसरी, ते थोडं काही प्रमाणात वेश्या व्यवसाय करणाऱ्यांच्या समर्थनानी सुद्धा बोललं जातं की हे महिलांमध्ये पण, म्हणजे आमच्या वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांमध्ये पण हीच मांडणी होती अनेक वर्ष. आणि ते म्हणायच्या, कारण ते कुठेतरी कसं असतं ना की मी काहीतरी वर्थ आहे बाबा, माझ्यामुळे काहीतरी चांगलं होतं असं प्रत्येक व्यक्तीला वाटतं. तसं त्यांना ते समजावून सांगण्यात यायचं. अनेक वर्ष ते त्या ह्याच भूमिकेतनं विचार करायचे की हम है ना इसलिए वो अच्छे घर की लडकियां सुरक्षित आहे. मग जेव्हा ते क्वेश्चन करायला सुरुवात केली संघटनेच्या माध्यमातून की हे खरंच असं आहे का? तुमच्याकडे येणारे सगळे पुरुष बलात्कारी पुरुष आहेत का? आणि तुमच्यावरही बलात्कार होऊ शकतो ना? हे जे आहे, कारण ही स्त्री म्हणून बघा तुम्ही, हे तुम्ही तो बळाचा वापर आहे, तो एक्झॅक्टली बलात्कार असल्यामुळे, त्यामुळे त्याला काही लॉजिक नाहीये ह्या विचाराला. म्हणजे ते कुठेतरी स्वतःची समजूत काढून घेण्यासारखं आहे. त्याच्या पलीकडे त्याच्यात तथ्य नाहीये. त्यामुळे ते पूर्ण आम्ही खंडन करतो की त्याच्यामुळे असं काही होत नाही, असं काहीच होत नाही, थांबत नाहीत बलात्कार. आणि HIV-च्या प्रमाणाबद्दल, HIV-चं खरं तर जेव्हा HIV म्हणजे 90च्या नंतर जेव्हा HIV खूप अगदी पीकला पोहोचला होता, साऊथ आफ्रिकेनंतर आपलाच नंबर लागणार असं सगळेच आपल्या इथले जे तज्ज्ञ होते HIV-चे ते म्हणत होते, त्यांनाही असं वाटत होतं. पण आज वेश्या व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींनी ही धुरा आपल्या खांद्यावर पेरली आहे HIV-ची, हे नक्की आहे, अगदी 100%. त्यामुळे आज अतिशय स्टेबल आहोत आपण. म्हणजे त्यांनी धुरा पेरली, त्यांनी HIV प्रतिबंध नियंत्रण प्रोग्राम आत्मसात केला. म्हणजे आज त्यांच्याबरोबर काम सुरू झालं, अजूनही ते चालू आहे. म्हणजे सरकारी एकच प्रोग्राम असा आहे जो सेक्स वर्करसाठी आहे म्हणू शकतो, तो HIV-चा कार्यक्रम. बाकी कुठलाही कार्यक्रम वेश्या व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी नाही सरकारी यंत्रणेत. हा एकच आहे HIV-चा. आणि त्यामुळे त्यांना HIV-चं स्वतः ज्ञान मिळवून घेणं, सुरक्षित संबंध म्हणजे काय, कॉन्डोमचा वापर, मग ART काय आहे, ते कुठं, कसं, टेस्टिंग काय, या सगळ्याची पूर्ण प्रशिक्षण वेश्या व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना दिलं जातं. आणि पिअर एज्युकेशन मॉडेलनी दिलं जातं, जे सुरुवातीपासून आहे की म्हणजे त्यांच्यातल्याच काही मुलींना पूर्ण तज्ज्ञ करायचं त्याच्यातलं आणि त्यांच्या मार्फत बाकीच्यांना द्यायचं. आणि आज बायका स्वतःहून टेस्टिंगला जातात, त्यांना नॅशनल प्रोटोकॉल पाठ आहे. त्यांना HIV-ची माहिती कदाचित सामान्य नागरिकांना असेल त्याच्यापेक्षा काकणभर जास्तच आहे, कारण इतकी वर्ष त्याच्यावर काम झालंय. त्यामुळे आज आपण अतिशय सुरक्षित स्टेजला आहोत HIV-च्या बाबतीत. आणि आता तर ART-मध्ये सुद्धा इतकी प्रगती झाली आहे, म्हणजे ज्या औषधं दिली जातात अँटीरिट्रोव्हायरल थेरपी, ती इतकी आता प्रगतशील आपण ह्याच्यात आहोत की ते आता एखाद्या क्रॉनिक आजारासारखं, म्हणजे जसे आता डायबिटीस आहे किंवा हायपरटेन्शन आहे, जसं ट्रीट केलं जातं तशा पद्धतीने ते ट्रीट होतं. त्यामुळे तो आता क्रॉनिक डिसीज म्हणूनच समजला जातो. तर हे सगळं नियंत्रण हे आज वेश्या व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींमुळे आलेलं आहे. हे त्यांचं श्रेय आहे, पण हे आपण सोयीने नाकारतो. आता मात्र असं पुन्हा गणित बदलतंय, जे दिसतंय आता कोविड नंतर काही प्रमाणामध्ये, की एकतर कोविड नंतर मानसिकताच लोकांची बदललेली खूप दिसते, बेफिक्री खूप दिसते. हो, ती खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसते आता. म्हणजे जे येणारा तिथे ग्राहक वर्ग असेल, पूर्वी सरसकट
कुणीही नाकारायचं नाही की कॉन्डोम वापरला नाही तर सेक्स नाही. हे जे व्हायचं, आता लोक जास्त पैसे देऊन नाही वापरायचा हे बोलायला लागलेत, हे वाढायला लागले प्रमाण. दुसरी का गोष्ट, बरं, म्हणजे आयुष्याची काय क्षणभंगुरता लोकांना कळली म्हणजे म्हणून? काय करायचं ते आत्ताच ना, माहिती नाही उद्या काय होईल, ही बेफिक्री दिसतीये. दुसरी गोष्ट, अजून एक महत्वाची गोष्ट झाली आहे, ती पुन्हा शासन यंत्रणा आणि जे काय फंडिंगचं गणित असतं त्याच्यामध्ये, की जे मेजर डोनर होते HIV मधले, परदेशी असतील स्थानिक असतील, यांनी अंग काढून घेतलंय. कारण आता प्रमाण कमी झालंय, स्टेबल झालंय, त्यामुळे आता फंडिंग नाही आहे. त्यामुळे जे ठोस कार्यक्रम पूर्वी चालायचे, जे अवेअरनेस आपल्याला आठवत असेल काही वर्षापर्यंत खूप झाला होता. हो. खूप अवेअरनेसवरती काम व्हायचं, ते आता संपलंय. पण HIV संपलेला नाहीये, तो अजूनही आहे. त्यामुळे त्याच्यावरती काम करणं, जोपर्यंत HIV तोपर्यंत काम करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि ते आता पुन्हा कोविडच्या नंतरचे हे जे दिसायला लागल्यात गोष्टी, किंवा जे क्लासिकल STI होते, गुप्तरोग होते, ते पुन्हा दिसायला लागले. जे दिसतच नव्हते गेले काही काळ, ते पुन्हा दिसायला लागलेत. म्हणजे आता असुरक्षित संबंध वाढायला लागलेत पुन्हा. आणि HIVची भीती लोकांची संपली होती, पण ते आता पुन्हा पुन्हा दिसायला लागले. आता नवीन केसेस, म्हणजे अजून सेक्स वर्कर्समध्ये कोणी नवीन केसेस आढळलेल्या नाही आहेत, पण जे तरुण वर्ग आहेत त्यांच्यामध्ये आता दिसायला लागलं हे. त्यामुळे ती वॉर्निंग आहे मला असं वाटतं, आणि त्याच्याकडे आता पुन्हा लक्ष द्यायलाच हवं आहे. सरकारने नाही दिलं तर नागरिकांनी देण्याची गरज आहे. आणि सेक्स वर्कर्स देत आहेत अजूनही त्यांनी HIVचं जे काही शिक्षण झालेलं त्यांचं सोडलेलं नाही आहे. अजूनही ते इन्सिस्ट करतातच. जास्त पैसे मिळाले तरी स्वतःचा जीव मी धोक्यात घालणार नाही आहे, त्यांना नक्की माहिती आहे. त्यामुळे हे आहे, पण भीती नाही गेलेली आहे आणि ती वाढेल कदाचित. त्यामुळे त्याविषयी जागरूक व्हायची खरंच खूप गरज आहे. हे आमच्यापर्यंत पोहोचलंच नव्हतं. म्हणजे हे हे कुठे काही बोललं गेलेलं मी एवढ्या दिवसात नाही ना, कारण त्याच्यासाठी फंड्स नाही आहेत ना सध्या, त्यामुळे कोणी बोलत पण नाहीये. ही रियालिटी आहे. म्हणजे एक काळ असा होता की HIV मध्ये येणाऱ्या फंड्सनी NGO आणि NGOचे कार्यकर्ते धनाढ्य झाले होते. ही परिस्थिती होती एकेकाळी. आता त्यात पैसा नाही आहे, त्यामुळे आता त्याच्याविषयी कोणी काम करावं, असं ही रियालिटी आहे. म्हणजे यावरून मला आठवलं की मधल्या काळात कधीतरी अशीही काही एक घटना घडली होती की सरकारी यंत्रणेतून मिळालेले पैसे या स्त्रियांपर्यंत पोहोचलेच नव्हते. तिथेही भ्रष्टाचार झाला होता. आणि दुर्दैवाने तो स्वयंसेवी संस्थांनी केला होता. ती काय, आणि सरकारी लोक पण त्याच्यात सामील होते. ते काय होतं, म्हणजे ती काय यंत्रणा होती? ती कोविडमध्ये ग्लोबल फंडचे काही पैसे आले होते की जे जोखमीचे गट असतील किंवा जे वंचित समुदाय आहेत, म्हणजे HIV सह जगणाऱ्या व्यक्ती आणि सेक्स वर्कर्स यांना मिळावेत दर महिन्याला, असं सुप्रीम कोर्टनी निर्णय दिला होता. त्याच्याप्रमाणे, आणि अख्ख्या देशाला तो लागू होता निर्णय. त्याच्यात फक्त 2च राज्यांनी त्यावेळेला कारवाई केली, ती म्हणजे महाराष्ट्र आणि वेस्ट बंगाल. त्या 2च ठिकाणी, त्या 2 राज्यांनी प्रोव्हिजन केली ते पैसे सेक्स वर्कर्सच्या अकाउंटमध्ये जमा करायचे. त्याच्या आम्ही याद्या बनवल्या, कारण आम्ही 2010लाच सरकारी प्रोग्राममधनं बाहेर पडलो. त्यामुळे तिथे बुधवार पेठेत ज्या 2 संस्था आहेत, संघटना नाहीच आहे, संघटना एकच आहे सहेली, 2 NGO ज्या आहेत जे सरकारी फंड्स घेऊन काम करतात, त्यांना त्या याद्या देणं, हे सगळं आम्ही केलं. पैसे यायच नात ना अकाउंटमध्ये बायकांच्या. काहींच्या आले सुरुवातीच्या एका राऊंडमध्ये, नंतर आलेच नाहीत. मग आम्ही प्रश्न विचारायला सुरुवात केली, मीडियामध्ये गेलो, प्रेस नोट काढल्या, प्रेस कॉन्फरन्सेस घेतल्या, आणि एका दिवशी उजेड पडला की ज्या संस्था ज्यांच्याकडे हे फंड्सची जबाबदारी होती बायकांना द्यायची, त्यांनी याद्या पूर्ण बदलवून झोपडपट्टीमधल्या काही महिला त्यांच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर केले, आणि त्यांना असं सांगून की कोविडच्या काळात धुणं भांडी करणाऱ्या कष्टकरी महिलांसाठी पैसे आलेले आहेत आणि हे तुम्हाला आयुष्यभर चालू राहणार आहेत, आणि त्याच्यासाठी फी म्हणून आम्हाला अर्धे पैसे तुम्ही परत द्या. तर असा तो भ्रष्टाचार झाला, ज्याच्यामध्ये दुर्दैवाने सरकारी यंत्रणेचा पण एक प्रतिनिधी सामील होता आणि ह्या NGOचे प्रतिनिधी होते. आणि त्या एका संस्थेच्या ऑफिसमध्ये 50 लाख रुपये कॅश सापडली जेव्हा पोलिसांनी रेड केली. म्हणजे एकदा कधीतरी आयुष्यात इतक्या वर्षामध्ये सेक्स वर्कर्सना काहीतरी पैसे मिळणार होते, आणि त्यावेळेला खरंच खूप गरज होती बायकांना. बायकांचा धंदा पूर्ण ठप्प होता आणि पूर्ण वस्ती सील केली होती पोलिसांनी. कोणी आत जायचं नाही, कोणी बाहेर जायचं नाही, अशी परिस्थिती तिथे होती. तर त्या काळामध्ये जे अतिशय महत्त्वाचं त्यांच्यासाठी मदत आली होती, तीही असा त्याचा भ्रष्टाचार झाला आणि
दुर्दैव म्हणजे अशा काही संस्थांमुळे सगळ्या संस्था बदनाम होतात, हो. ह्याचंही भान त्यांना राहिलं नाही. हे खूप वाईट गोष्ट आहे म्हणजे. पण हे झालं त्या काळी. हो, म्हणजे माणूस म्हणून जगण्याचे सर्व अधिकार आणि सर्व प्रकारची मदत सुद्धा डावलली जाते. डावलली जाते. आणि मग ह्यांना त्यांच्या आजारांवरती उपचार मिळणार म्हणजे हे सरकारी दवाखान्यात त्यांना जावं लागतं का हो. काय? कुठे खाजगी दवाखान्यातही जातात, तिथे जास्त पैसे ऑब्व्हियसली त्यांच्याकडनं घेतले जातात. सरकारी दवाखान्यांमध्ये पण आता बराच बदल झालेला आहे. म्हणजे अगदीच खूप जी नकारात्मकता दिसायची पूर्ण ट्रीटमेंटमध्ये ती नाही आहे. कारण आता वर्षानुवर्ष त्यांना माहिती आहे, सहेली आम्ही घेऊनच जातो बायकांना, म्हणजे आमचे कार्यकर्ते घेऊन जातात. त्यामुळे आता त्या ओळखी झालेल्या आहेत. त्यामुळे त्या मानाने आता ट्रीटमेंट मिळणं सोपं आहे. खूप त्यांच्या बरोबर भेदभाव होत नाही. पण कधीतरी असं कोणीतरी काहीतरी कमेंट पास करतं, म्हणजे बुधवार पेटली हां म्हणजे मग तुला HIV असेल, हे अजूनही होतं. म्हणजे हे पुन्हा दृष्टिकोनाचं आहे ना. पण तिथे मर्यादा येतात, कारण जर त्यांच्याकडे शहरी गरीब योजना नसेल, आयुष्यमान भारत कार्ड नसेल, तर त्यांना फ्री ट्रीटमेंट मिळत नाही. पिवळं रेशन कार्ड नसेल तर त्यांना फ्री ट्रीटमेंट मिळत नाही. आता हे सगळ्या महिलांकडे नाही आहेत ह्या गोष्टी, कारण ज्या खूप वर्षापासून इथे त्यांना हे मिळणं सोपं झालेलं आहे. पण आता म्हणजे 5-10 वर्षापासून ज्या आहेत त्यांना नाही आहेत ह्या गोष्टी मिळालेल्या. त्यामुळे मग त्यांना तिथे सरकारी दवाखान्यात जाऊनही पैसे खर्च करावे लागतात. आणि परत ट्रीटमेंट काय मिळेल ते आहेच आहे तो प्रश्न. पण मिक्स आहेत म्हणजे रिॲक्शन्स. तेजस्वीताई, हा प्रश्न ना आपल्याकडे जेव्हा श्री गौरी सावंत आली होती तेव्हा मी तिलाही विचारला होता. तसा मला तुम्हालाही विचारावा असा वाटतो की इथे या वस्तीतल्या स्त्रियांची कुटुंब व्यवस्था अशी काही असते का? त्या कशा पद्धतीने एकमेकींना धरून राहतात? त्यांच्यात काय नातेसंबंध असतात? त्यांच्यात चढाओढ असते का? त्यांची काहीतरी स्वप्न असतील, ती एकमेकींची स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या काही प्रयत्न करतात का? एकमेकींना कशा त्या सांभाळून किंवा धरून राहतात? एकमेकींशिवाय त्या राहू शकत नाहीत, कारण तीच त्यांची कुटुंब व्यवस्था असते. आणि असते ना, कॉम्पिटिशन असते. आता बहिणी बहिणी भांडतात घरामध्ये, तर त्या आता भांडतातच, म्हणजे तो काही प्रश्न नाहीये. पण बाहेरची कोणी व्यक्ती आली जर त्यापैकी कोणाला त्रास द्यायला, तर ते सगळे एक होतात. त्यामुळेच आज कुटुंब जर म्हणलं त्यांचं, तर ह्या एका धंद्याच्या घरात राहणाऱ्या मैत्रिणी बहिणीसारख्या त्या राहतात आणि तेच त्यांचं कुटुंब असतं. मग घरमालकीण कधी कधी खूप चांगली असते, ती आईसारखं त्यांचा सांभाळ करते असंही दिसतं. आणि मुलं त्यांची, म्हणजे त्यांचं रक्ताचं नातं सगळ्यात जवळचं जर कोण असेल तर त्यांचं मूल असतं. आणि मग मैत्रिणी त्याही तितक्याच जीवाभावाच्या असतात. पण मग तेच होतं ना, म्हणजे जसं त्यांना उचलून नेल्यानंतर रक्ताचाच नातेवाईक लागतो, गार्डियन लागतो, मैत्रीण नाही चालत. म्हणजे ती किती तिला जीवाला जीव देणारी असेल पण ती नाही चालत. म्हणजे ही वेगळी कुटुंब व्यवस्था आहे जी त्यांनी निवडलेली आहे. आपल्याला तो चॉईस नाही आहे. आपण जन्माने आलो की ते आपलं कुटुंब झालेलं असतं. पण ही त्यांनी निवडलेली कुटुंब व्यवस्था आहे, त्यामुळे ती खूप स्ट्रॉंग असते. तो जो बॉन्ड असतो तो खूप स्ट्रॉंग असतो. ते भांडले तरी ते एक होतात शेवटी. ही व्यवस्था खूपच युनिक आहे आणि इतकं छान वाटतं ना, म्हणजे आपण सर्व धर्म समभाव अमक्या तमक्या गोष्टी सगळे स्टेजवर बसून बोलतात आणि त्या जगतायत प्रत्यक्ष. म्हणजे एका घरामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माच्या बायका एकत्र नांदणं काय आहे हे त्यांच्याकडे बघून कळतं. सगळ्या धर्माचे सण तितक्याच जोरात साजरे केले जातात. कोणालाही असा दुजाभाव दिला जात नाही की ही त्या धर्माची आणि त्या धर्माची आहे. मला आठवतं एका नेपाळी मुलीला मी विचारलं होतं की तिच्या घरामध्ये सगळ्या धर्माच्या म्हणजे जे पूजन केलं जातं त्यांचे फोटो आणि मूर्ती वगैरे असं सगळं होतं. हे काय है? नहीं, फिर मेरी सहेली करती है ना, वो उसका धर्म वो है, तो मेरे घर में तो होना ही चाहिए ना. मैं ईद भी मनाती हूँ, दिवाली भी मनाती हूँ, क्रिसमस भी मनाती हूँ, गुरुद्वारे भी जाती हूँ. मी ते असंच गमतीत विचारलं की इतने भगवान क्यों चाहिए, लेकिन ताकद मिलती ना दीदी, जीने के लिए चाहिए ना कुछ तो. ते म्हणजे ते लॉंगिंग पण कळतं की शेवटी त्यांना कळलेलं आहे की सगळे धर्म एकच सांगतायत आणि हे आपल्याला कळत नाहीये. आज जे काय बघतोय आपण ते वाईट चाललेलं आहे. म्हणजे ते तिथे येऊन बघावं रियालिटी काय आहे, असं मला खूपदा लोकांना सांगावं असं वाटतं की ते खरं काय आहे, धर्माचं सार त्यांना माहिती आहे. आज त्यांना कळतंय ती ताकद आहे आणि ती तुम्ही कशी वापरली पाहिजे. कारण त्यांचा झगडाच वेगळा आहे ना, खूप वेगळा आहे. त्यांचा रोजचा दिवस वेगळा आहे. तुम्ही जे त्यांचं घर घर असं म्हणताय, तर आमच्या डोळ्यासमोर ते गंगूबाई काठियावाडी वगैरे अशा प्रकारच्या चित्रपटातनं जे कमर्शियल फिल्म आहे ती, ग्लॅमरच त्याला ते जास्त देतात असं वाटतं. म्हणजे ते बघून
ते एक मोठं घर असेल ज्याच्यामध्ये अनेक खोल्या असतील आणि त्याच्यामध्ये एकच त्यांचं स्वयंपाकघर असेल असं काहीतरी आमच्या डोळ्यासमोर असतं. तसं असतं का खरंच प्रत्येकीचं वेगळं वेगळं घर असतं आणि त्याच्यात त्यांची स्वतःची एक स्वतंत्र चूल असते, त्यांचं मूल तिथे असतं, अशी व्यवस्था असते? दोन्ही आहेत. म्हणजे आता जे वाडे अजूनही जे बुधवार पेठेत काही टिकून आहेत, तिथे तुम्हाला तसं दिसतं की त्यांचं किचन एक असतं आणि मग छोट्या छोट्या खोल्या असतात, असे लाकडी कंपार्टमेंट पण केलेले असतात आणि तिथं त्या फक्त कस्टमरला एंटरटेन करण्यापुरतंच ते वापरतात. मग बाकी त्यांची झोपण्याची जागा, त्यांचं एकत्र बसण्याची जागा, ती कॉमन एरिया असते, ती वेगळी असते. तोही एक तिथे ते स्ट्रक्चर नक्कीच दिसतं अजूनही. पण आता जे दिसतं, कारण आता वाडे पडून जे बिल्डिंग्स उभा राहायला लागल्यात, तिथे फ्लॅट सिस्टीम आहे. मग त्या फ्लॅटमध्ये पण मग ज्या रेंटनी घेऊन राहतात, त्यात ते एक केबिन घेतात किंवा मग तो एक रूम घेतात. मग ती जर तशी घेतली तर मग त्यांचं किचन वेगळं असतं. पण तरी बऱ्याच ठिकाणी तुम्हाला तसं दिसतं की ते एका किचनमध्येच सगळे स्वयंपाक करतात, एकत्र बसून जेवतात, मजा करतात. ते तसंच दिसतं चित्र. फक्त कस्टमरसाठीचे वेगळे बेड फिट होईल एवढ्या छोट्या केबिन्स बनवलेल्या असतात. हे तसं स्ट्रक्चर आहे. आणि ह्या रेड लाईट एरियाजची स्वच्छता करणारा एक वेगळा वर्ग असतो. म्हणजे मी कुठेतरी असं पाहिलं होतं की बरेचदा स्वच्छता कामगारांना ह्या वस्तीत जायचं नसतं. कारण आमच्याकडे मनपाचे सफाई कामगार शिवाजी रोड, लक्ष्मी रोड आणि शुक्रवार पेठचा रस्ता हे 3 क्लीन करतात आणि निघून जातात. आतमध्ये कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची, तो कचरा कोणी जमा करायचा, हे महिला अनेक वर्ष त्याच्यासाठी झगडत होत्या. जास्तीचे पैसे देऊन कोणाला तरी ते काम द्यायचं तिथे राहणाऱ्या लोकांना किंवा असं काहीतरी करायचं, पण तो कचरा उचलायचा कोणी, रस्ते झाडायचे कोणी, हे सगळं क्वेश्चन मार्कच होतं. का पण खरं म्हणजे काय कारण आहे ह्या वस्तीमध्ये सफाई कामगारांनी सुद्धा न येण्याचं? तिथे कोणी जायचं, चांगले लोक जात नाहीत ना तिकडे, मग त्यांनी नाही जायचं तिकडे. असं ते तसंच आहे. म्हणजे तोही दृष्टिकोन तोच आहे. मध्ये म्हणजे काही वर्षापूर्वी, खूपच वर्षापूर्वी आम्ही कॉर्पोरेशनमध्ये गेलो होतो की तुम्ही ह्याच महिलांना सफाई कामगार म्हणून त्याच वस्तीत का नाही काम देत. आणि तो विचार खूप वर्ष माझ्या डोक्यात होता. कारण तेव्हा आम्हाला झटकण्यात आलं की त्या कष्टाची कामं नाहीच करू शकत वगैरे असं काहीतरी. तर ते खूप वर्ष डोक्यात होतं आणि गेल्या 4 वर्षापासून आम्ही तिथे क्लीन रेड नावाचा प्रोजेक्ट राबवतोय. तो एका CSRच्या मदतीने राबवतो. ASR सर्व्हिसेस म्हणून एक कंपनी आहे. त्यांच्या मदतीने तो तिथे राबवतो, जिथे 16 महिला ज्यांना व्यवसाय सोडायचा होता, सेक्स वर्क सोडायचं होतं, त्या सफाई कामगार म्हणून काम करतायत. त्या कंपनीच्या पेरोलवर आहेत कामगार म्हणून. त्यांची ओळखही बदलली. कामगार म्हणून त्यांना जे काय पगार असेल, बोनस असेल, ESI, इन्शुरन्स, या सगळ्या सुविधा त्याला मिळाल्या. त्यांना सशक्त पर्याय मिळाला म्हणून त्या धंदा सोडू शकल्या. आणि एरिया साफ व्हायला लागला. कारण त्या घरोघरी जाऊन कचरा जमा करणं, रस्ते झाडणं, कॉमन जे एरियाज आहेत ते स्वच्छ करणं, ही सगळी कामं करतात. त्यामुळे आज बुधवार पेठेचं रंगरूप बदललेलं दिसेल तुम्हाला. तर हे असे काही प्रयोग यशस्वी होतात. ती इच्छा पाहिजे बेसिकली करण्याची. आता मला विचारायचं तिथल्या मुलांविषयी. ही मुलं शिकतात, ही मुलं तुम्ही मला मगाशी सांगितलं त्याप्रमाणे त्यांनाही त्यांचा कुठेतरी इतिहास लपवावा लागतो. पण त्यांच्या मनात त्यांच्या आयांविषयी किंवा या सगळ्या व्यवस्थेविषयी काय असतं? पुन्हा मिक्स फिलिंग्स आहेत किंवा मिक्सच अनुभव आहेत. म्हणजे ते मूल कसं वाढलंय, कुठे वाढलंय आणि वस्तीविषयी आणि आईविषयी त्याला किती माहिती आहे आणि कसं कसं माहिती आहे ह्याच्यावरती ते अवलंबून असतं. म्हणजे काही मुलं अशी आहेत की ज्यांना माहिती आहे आई काय करते, त्यांना त्याचं काही गैर आहे असं वाटत नाही जोपर्यंत ते बाहेरच्या दुनियेत जात नाहीत. बाहेरच्या दुनियेचा त्यांच्यावरती जो परिणाम होतो आणि त्याला ते कसं प्रतिसाद देतात ह्याच्यावरती त्यांचं आईचं नातं ठरतं भविष्यातलं. काही मुलं आहेत की ज्यांना माहिती आहे, त्यांनी बघितलंय आईची धडपड, की शाळेत ती स्वतः तिला लिहिता पण येत नाही, वाचता पण येत नाही, पण मला तिने आज इथपर्यंत शिकवलंय, हे त्यांनी बघितलेलं असतं. त्यामुळे मग ती मुलं आईबरोबर राहतात, आईला तिथून घेऊन जातात किंवा ते उद्या स्वतःच्या पायावर उभं राहिलं, नोकरी मिळाली किंवा बिझनेस त्यांनी सुरू केला, पैसे मिळवायला लागले की ते आईला घेऊन जाणार, दुसरीकडे राहणार, हेही दिसतं. पण असंही दिसतं की त्यांना वस्ती आणि आई ह्याच्याशी कुठल्याही प्रकारे नातं ठेवायचं नाही, अशीही मुलं वाढलेली दिसतात. आणि ते झालं ना की ह्या बायका खरंच आतमधनं कोलॅप्स झालेल्या बघितलेल्या आहेत आणि ते खूप विदारक दृश्य असतं, पण तेही दिसतं. आणि अशीही मुलं आहेत की जी पैसे पाठवतील पण स्वतः येणार नाहीत. म्हणजे जे आपल्या आता
मध्यमवर्गीय उच्च मध्यमवर्गीय घरामध्ये चित्र दिसतं ना, की आईबाप वयस्कर आहेत, त्यांच्यासाठी केअरटेकर ठेवले, पैसे येत आहेत, पण मुलं नाही आहेत, ते प्रेम नाही मिळत आईवडिलांना. तसंच इथे पण चित्र दिसतं. असेही आहेत, म्हणजे हे तिन्ही प्रकार दिसतात. तुमच्यावर कधी असा काही प्रसंग आलाय की एखाद्या मुलाच्या शाळेत तुम्हाला जावं लागलंय किंवा काही वेगळ्या पद्धतीने त्या मुलाच्या शिक्षकांशी वगैरे तुम्हाला संस्थेमार्फत जावं लागलंय किंवा संघटनेचा एक भाग म्हणून जावं लागलंय? असं होतं ना, बऱ्याचदा जावं लागतं. कारण आम्ही काय प्रयत्न करतो, की एक जसं म्हणलं, की तो शिक्का त्या मुलांनी कॅरी करू नये असं आम्हाला वाटतं. त्यामुळे शाळेमधल्या जे ट्रस्टी आहेत किंवा मुख्याध्यापिका आहेत, जे वरच्या स्तरातले सगळे लोक आहेत, त्यांना आम्ही पूर्ण कल्पना देतो, की मुलं कोण आहेत. आणि तेव्हा जेव्हा खात्री वाटते आम्हाला, की इथं या मुलांना वेगळी ट्रीटमेंट मिळणार नाही, ह्याची त्यांनी ग्वाही दिली, की आम्ही त्या शाळेत ॲडमिशन करतो. आणि आता अनेक वर्षाच्या ह्याच्यात खूप चांगल्या शाळा आमच्याशी जोडल्या गेलेल्या आहेत, की तिथे खरंच मुलांबरोबर भेदभाव होत नाही. हे करावं लागतं. पण बऱ्याचदा असंही होतं, की पालक म्हणून पण मग आम्हाला कोणाला तरी जावं लागतं. कारण ते काहीतरी आता, कारण बायकांना फार हौस आहे आमच्या इंग्लिश मिडियमला घालायचं मुलांना. म्हणजे ते, आणि इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये मुलं जात आहेत, शिकतायत, त्यालाही बऱ्यापैकी मदतही मिळते आम्हाला. म्हणजे आमचे एक डोनर आहेत, ते त्यांच्या शाळांमध्ये मुलं जात आहेत, आता शिकतायत आणि चांगली शिकतायत. मग आता ते इंग्लिशमध्ये होतं ना संभाषण, मग ते बायकांना कळत नाही. मग त्यावेळेला पालक म्हणून आम्ही जातो, म्हणजे मी किंवा माझ्या ज्या कलिगा आहेत त्या जातात. असं आम्हाला करावं लागतं. पण मजा येते. मुलं पण खूप चांगल्या पद्धतीने शिकतात आणि आई खूप खुशीत असते, की बाबा माझं मूल छान शिकतंय. त्यामुळे आता तर खरं तर ते राईट टू एज्युकेशन वगैरे काय ते असतं, त्याच्यामुळे कुठल्याच शाळेमध्ये कुठल्याच मुलाला प्रवेश नाकारता येत नाही ना खरं तर. असं म्हणजे कायदा आणि त्याचं जमिनीवरती काय होतं हे दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तसं ह्याच्या बाबतीत पण आहेत. पुन्हा त्यांनाही कागदपत्र जी लागतात ती सगळी मिळतात असं नाहीये. मुलांचं कधी कधी काही डॉक्युमेंट्स काढायलाही अडचणी येतात. आणि स्कॉलरशिप्स किंवा उच्च शिक्षणामध्ये सगळी मुलं सहजपणे नाही जात, मात्र ही अजून रियालिटी आहे. कारण स्कॉलरशिप ज्या मिळतात त्या एक तर कास्टवरती मिळतात, ज्या बायकांना मिळूच शकत नाहीत, कारण त्यांच्याकडे काहीच पुरावे नाहीत. आणि दुसरं, अतिशय ब्रिलियंट मुलं असतील तर त्यांना डोनर तयार असतात सपोर्ट करायला. पण मॅक्झिमम मुलं ॲव्हरेज आहेत. त्यामुळे मग उच्च शिक्षणाला खरंच खूप झगडावं लागतं आम्हाला त्यांच्यासाठी. त्यांना एज्युकेशनला सपोर्ट करण्यासाठी उच्च शिक्षणाला खूप अडचणी येतात. ते नाही सहज होते अजूनही. पण आहेत, म्हणजे मुलं स्वतःच्या पायावर उभी राहतात आणि लवकर त्यांना त्याची खूप घाई असते. बरोबर. त्यामुळे मग एक व्यावसायिक प्रशिक्षण असेल किंवा कौशल्य प्रशिक्षण ह्या पद्धतीने पण, फक्त मेनस्ट्रीम सारखं शाळा आणि कॉलेज असं शिक्षण न देता हे पण प्रशिक्षण द्यायची खूप गरज असते. कारण त्यांना लवकरात लवकर फायनान्शियली इंडिपेंडंट व्हायचं असतं. ती गरज ओळखून मग त्या पद्धतीने त्यांना प्रशिक्षण देतो. आणि आता मला सांगा की ह्या स्त्रिया, ह्यांचा कार्यकाळ असं आपण म्हणूया, तो संपला किंवा संपत आला की त्याच्या पुढचं त्यांचं जे आयुष्य असतं ते कसं असतं? म्हणजे त्याच्यापैकी किती जणी खरंच परत जातात, आपल्या गावी जातात, आपल्या कुटुंबात परत जातात, किती जणी इथेच राहतात, हा पर्याय निवडतात, आणि मग त्याच्या पुढच्या आयुष्यात ते काय करतात? म्हणजे आता आयुष्यमान वाढल्यामुळे हा प्रश्न जो सर्व सामाजिक स्तरांमध्ये यायला लागलेला आहे की रिटायरमेंट नंतर पुढे माणसं 20-20, 30-30 वर्ष जगतात आणि मग तो पैसा पुरत नाही, हे आता खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला सगळीकडे दिसायला लागलंय. या स्त्रियांना तर तो पैसा साठवण्याचाही फारसा काही मार्ग त्यांच्याकडे नसताना पुढे त्या काय करतात? सेक्स वर्कमध्ये रिटायरमेंट नाही आहे. बऱ्याचशा बायका शेवटपर्यंत धंदा करतात. कस्टमर्स कमी होतात, काही रेग्युलरच फक्त कस्टमर्स त्यांच्याकडे येतात, काहींचे पार्टनर असतात ते त्यांना सपोर्ट करतात, ह्या सगळ्या गोष्टी होतात. दुसरी पण एक रियालिटी अशी आहे की लाईफ स्पॅन जास्त नाही आहे सेक्स वर्कर्सचा. म्हणजे HIV ते जातील असं नाही आहे, बाकीचंच ज्या पद्धतीने त्यांचं आयुष्य गेलेलं आहे ते खूप सकारात्मक नाही आहे किंवा ते खूप सुदृढ म्हणतो आपण तसंही नसतं. त्यामुळे 60च्या पुढे खूपच कमी बायका जिवंत तुम्हाला तिथं दिसतील, ही रियालिटी आहे. खूपच कमी. आणि मग त्याच्यामध्ये पण ज्यांना कोणीतरी सपोर्ट आहे, कुठला तरी त्यांचा कस्टमर आहे म्हणा, 2-3 कस्टमर असतात की जे काही ना काही सपोर्ट त्यांचा चालू असतो, तो एक भाग झाला. बऱ्याचशा महिला तिथेच काम करतात, मग मुलं सांभाळणं असेल किंवा तिथल्या अनेक संस्था आहेत तिथे, त्यांच्याकडे जाऊन काम करणं असेल, स्वयंपाकाचं काम करणं असेल, साफसफाईचं काम करणं असेल, असं किंवा छोटी मोठी कामं करून किंवा मॅनेजर म्हणून काम करतात कुठल्या तरी धंद्याच्या घरामध्ये, हे असं करतात. ज्यांचं गावी काहीतरी ॲक्सेप्टन्स आहे
त्या गावी पण जातात, पण ते प्रमाण खूप जास्त नाही आहे. म्हणजे बऱ्याचशा महिला तिथेच, कारण ज्या पद्धतीचं लाईफस्टाईल झालेली आहे ना, ज्या पद्धतीचं आयुष्य ते इतकी वर्ष जगतात, त्यांना एकदम उठून खेडेगावात जाऊन राहा म्हणलं तर त्या पण तयार होत नाहीत. आणि त्यांना तिथे नाही मिळत, तेवढा ॲक्सेप्टन्स मिळत नाही. म्हणजे बऱ्याच वयस्कर झालेल्या म्हणजे 50च्या पुढच्या महिलांना त्यांचे नातेवाईक, म्हणजे त्यांची भावंड किंवा त्यांच्या चुलत भाऊ किंवा त्यांचे जे काही परिवार जो असतो, पैसे पाठवा म्हणतो, पण तुम्ही येऊ नका. हो, मी ते म्हणणारच होते तुम्हाला की हे आम्ही ह्या घटना सुद्धा वाचलेल्या असतात, त्या खऱ्या असतात का, की त्यांच्या पैशावर त्यांची कुटुंब अवलंबून असतात. कुटुंब चालतात, लग्न होतात, शिक्षण होतात, मग लग्नाला तू पैसे पाठव पण तू नाही यायचं. म्हणजे पण मग या बायका का करतात, म्हणजे कुठल्या ओढीने करतात हे सगळं? मला बेवारच नाही मरायचंय ना, म्हणजे मला मेल्यानंतर माझा परिवार असेल, तो मला अग्नी देईल ह्या आशेवरती त्या जगतात. पण जे आत्ता 30 वर्षामध्ये मी जर बघितलं, जर असा रेशो बघितला की ह्यांचा किती परिवार ह्यांना अग्नी द्यायला खरंच येतो, किंवा त्यांच्या रिलिजनप्रमाणे त्यांचे अंत्यसंस्कार असतील, म्हणजे दफन करणं असेल किंवा जे असेल करायला येतो, तर तो 1-1.5% पण नाही आहे. मग हे करतं कोण? या महिलाच करतात, किंवा सहेलीचे प्रतिनिधी मिळून वर्गणी काढून या पद्धतीने त्यांचे अंत्यसंस्कार केले जातात, त्यांचा जो धर्म आम्हाला माहिती आहे त्याच्याप्रमाणे. पण त्या आशेवरती त्या असतात की कधीतरी मला घरचे म्हणतील. ती कुठेतरी माणसाच्या मनात ती ओढ असते ना, की आपण एका कुटुंबाचा भाग असावं, आपल्याला आपली माणसं असावीत. कारण ते जे म्हणजे साध्या बायका आहेत ना त्या शेवटी, म्हणजे जसं सगळ्या सर्वसामान्य बायकांना वाटतं ना आपलं रक्ताचं नातं, म्हणजे इथे कितीही घट्ट मैत्री असलेली व्यक्ती असली तरी बहीण असली गावी तर तिची ओढ वेगळीच असते ना. मग तेच आहे यांच्या बाबतीत, वेगळं नाही आहे काही, पण मग ते नाही मिळत त्यांना, फार कमी मिळतं. एवढी वर्ष काम केल्यानंतर तेजस्वीताई तुम्हाला काय वाटतं, म्हणजे आता ही सगळी परिस्थिती अशी आहे, ही सकारात्मक दृष्ट्या बदलण्यासाठी काय करायला हवं? म्हणजे दोन्ही बाजूनी, समाजाने काय करायला हवं आणि या स्त्रियांनी काय करायला हवं? समाजाने काय करायला हवं, तर मला असं वाटतं की यांचं अस्तित्व स्वीकारायला हवं, की आहेत, माणूस आहेत, आपल्यासारख्याच महिला आहेत, त्यांच्या रोज पोटा पाण्यासाठी जे करतायत ते रुटीनमधली बाब नाही आहे, वेगळं आहे काहीतरी, पण त्या माणूस आहेत, ह्यांना स्वीकारणं, त्यांचं उपजीविका त्यांनी निवडलेली आहे हे स्वीकारणं, मला असं वाटतं हे समाजाने करायची गरज आहे. कायद्यामध्ये बदल हा अतिशय कळीचा मुद्दा आहे. जोपर्यंत तो बदलत नाही त्यांना ना न्याय मिळणार आहे ना स्वीकृती मिळणार आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये बदल होणं खूप गरजेचं आहे. आणि महिलांचं जर म्हणायला गेलात तर त्यांचा जो दृष्टिकोन आहे, कारण हा त्यांच्या अनुभवाने आलेला आहे. म्हणजे आज तुम्ही 2 पावलं त्यांच्यापर्यंत गेलात तर त्या 10 पावलं येणार आहेत तुमच्याकडे. त्यांची इच्छा आहे की समाजाचा मुख्य प्रवाह आम्ही आहोत कुठेतरी, हा त्यांना वाटतं ना, मग त्याला तुम्ही थोडासा सपोर्ट केलात तर ते येणार आहेत तुमच्यापाशी, ते तुम्हाला समजून घ्यायचा प्रयत्न करतायत आत्ता पण आत्ता त्यांचा जो काही अनुभव आहे हा इतका नकारात्मक आहे की त्यांचा समाजाच्या मुख्य प्रवाहाकडे बघण्याची पण दृष्टी अशी खूप चांगली नाहीये. कारण सतत तुम्ही दररोजचं जर तुम्हाला भेदभावाला सामोरं जावं लागणार असेल तर असं तुमच्याविषयी कॉन्फिडन्स वाटायला वेळच लागणार आहे त्यांना. त्यामुळे हे दोन्ही बाजूनी व्हायला कदाचित वेळ लागेल, पण समाजाने पुढे येणं. नाही, ते चित्र जे डोळ्यासमोर येतं ना ते फार बरं नसतं, की असं वाटतं की ह्या स्त्रिया अर्वाच्य भाषेत बोलणाऱ्या असतील किंवा व्यसनाधीन झालेल्या असतील. म्हणजे मला असं वाटतं की हे चित्र बदलण्यासाठी थोडंसं त्यांनी पण काहीतरी करायला हवं. पण परत हे मी माझ्या घरात AC रूम मध्ये बसून एक मत व्यक्त करते आहे जे रियालिटीपेक्षा 100% वेगळं असू शकतं. पण ते चित्र कुठेतरी बदलायला हवं असं मला वाटतं. काय ना, ज्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही ना त्यांना लक्ष वेधून घ्यावं लागतं. जसं आपण पॅरालिंगी व्यक्ती ट्रान्सजेंडरच्या बाबतीत जे बघतो की त्यांना लक्ष वेधून घ्यावं लागतं, नाही तर त्यांना तुम्ही खिजगणतीत पण मानत नाही ना. ह्या बायकांचं तेच आहे की त्यांच्याकडे लक्ष जर जात नसेल आणि त्या जर पोटा पाण्यासाठी उभ्या आहेत तर त्या लक्ष वेधून घेणारच आहेत, त्यांना ते करावंच लागणार आहे. हे जर सुरळीत असेल, जर त्यांना पोलिसांची कधी पण तिथे धाड पडेल ही भीती नसेल, त्यांना कस्टमरला कधी उचलून घेऊन जातील ह्याची भीती नसेल, त्यांना कधी उचलून सुधारगृहात टाकेल ह्याची भीती नसेल,
तर ते ह्या कशाला लक्ष वेधून घेण्याच्या गोष्टी करतील. त्यांना माहिती आहे मी आज इथे उभी आहे, माझ्या धंद्याच्या घरात उभी आहे, माझे जे कस्टमर येणार आहेत ते येतील ना सुरळीतपणे. ह्याला जर आडकाठीच होते सारखी, तर त्यांना ह्या पद्धतीने लक्ष वेधून घ्यावं लागतंय. हे दुर्दैव आहे. आणि लक्ष वेधून घेण्याचं म्हणजे काय, आता आपण अनेक मोठे मोठे उद्योजक, व्यापारी, दुकानदार, इंडस्ट्रीज मोठ्या मोठ्या जाहिराती करतो. ते काय असतं, पण आज ती बाई पोटासाठी उभी राहिली आणि तिने लक्ष वेधून घेणं याला आपण का चुकीचं मानतो. आणि मग अर्वाच्य वागणं असेल, शिवीगाळ असेल किंवा हिंसा असेल, ही कुणीही करणं चुकीचंच आहे. म्हणजे ते जस्टिफाय नाही करू शकत आपण की जर त्यांनी केली असेल तर ती चुकीचीच आहे. पण आज आपण त्यांच्या भूमिकेतून जर बघितलं ना, तर आपल्या लक्षात येईल की ते काय आहे, लक्ष वेधणं म्हणजे काय आणि ते कशासाठी. खरंय. नाही, हे आयुष्य असं आहे की हे फक्त मी म्हटलं तसं कुठेतरी कधीतरी स्क्रीनवर बघितलेलं असतं, कधीतरी कुठल्या तरी पुस्तकातनं आमच्यासमोर आलेलं असतं. म्हणजे मला असं आठवतंय की लहानपणापासून गणेशोत्सवाच्या काळामध्ये जेव्हा गणपती बघायला म्हणून आम्ही रात्रभर फिरतो, कारण अदरवाईज रात्रभर बाहेर फिरणं ही सुद्धा आमच्या लहानपणात लक्झरीच आहे ती. पण तेच काही दिवस असायचे की जेव्हा मित्रमंडळी, नातेवाईक, तेव्हा सुद्धा त्या गल्ल्यांमधनं जायचं नाही किंवा त्या गल्ल्यांच्या बाजूनी जाताना तिकडे बघू नका असं आम्हाला सांगितलं जायचं. म्हणजे दगडूशेठ शेजारी आहेत आमच्या, पण म्हणजे तसंच आहे ते. आणि गणपती उत्सवामध्ये सगळ्यात जास्त बिझनेस असतो बायकांना, कारण खूप गावागावातनं येतात लोक. पण ॲट द सेम टाईम हेही अतिशय बघायला मिळतं की जेव्हा चुकून फॅमिलीज गल्लीत शिरतात किंवा छोटी मुलं हरवतात, काही मुली हरवतात, महिला गोंधळून जातात की आपण कुठे शिरलो, चुकीच्या ठिकाणी आलोय का, त्यांना सुरक्षितपणे पोलीस स्टेशनपर्यंत घेऊन जायचं काम पण सेक्स वर्करच करतात. असं होतं, असं रेग्युलर होतं. म्हणजे बायका ते काम अतिशय स्वतः जबाबदारी घेऊन करतात. दर गणपतीमध्ये, पंढरपूरच्या वारीमध्ये पण पासोड्या विठोबा मागेच आहे आमच्या, त्यामुळे त्याही दरम्यान ह्या गोष्टी घडत असतात. मग ते सगळ्याची काळजी महिला घेतात. म्हणजे ही बाजू त्यांची बाहेर येत नाही दिसत. मला तुम्हाला असं विचारायचं आहे, आता ह्या सगळ्याच्या पलीकडे मगाशी मी जसं म्हणाले, या कामात स्वतःला झोकून दिलेली एक स्त्री हा एक वुमन की बातचा भाग झाला, आणि या व्यवसायातल्या स्त्रिया हा एक भाग झाला. आपल्याकडे कुठल्याही प्रकारचं समाजकार्य करणारी स्त्री ही मुळात समाजकार्य करते म्हटल्यानंतर तिने त्यातून कुठल्याही आर्थिक मोबदल्याची अपेक्षा केली नाही पाहिजे, बरोबर, असं मानलं जातं. हो. पण शेवटी सगळ्यांनाच पोटापाण्याचा व्यवसाय आहे, सगळ्यांनाच आपण केलेल्या कामाचा मोबदला मिळावा असं वाटतं कुठल्या तरी स्वरूपात. नक्कीच. तुम्ही जेव्हा समाजकार्य म्हणून हे एवढी वर्ष करता आहात, तेव्हा त्यातून तुम्हाला काही आर्थिक उत्पन्न मिळतं का मिळत नाही? बऱ्याच लोकांना वाटतं की मी इतकी वर्ष करते म्हणजे मी कार्यकर्ता आहेच आणि हार्डकोअर कार्यकर्ता आहे, मला नक्की माहिती आहे. पण म्हणजे मी अगदीच एकही रुपया न घेता तिथे काम करत असेल, माझा जीव मी वाहून घेतलेला आहे, पूर्ण आयुष्य वाहून घेतलेलं आहे, हे असं लोकांना वाटतं. हे असं नाही आहे. मी आज एक प्रोफेशनल ट्रेन सोशल वर्कर आहे. मला तिथे कुठलं प्रोजेक्ट असेल त्याचं मानधन किंवा आमच्याकडे फंड्स असले, म्हणजे आमच्याकडे तो वेगळाच विषय आहे सगळा. फंडिंग जेव्हा येतं, जेव्हा एखादा प्रॉपर आम्ही प्रोजेक्ट तिथे राबवत असतो, त्याचं जे मानधन माझ्या रोलला अपेक्षित असतं ते मी घेते. आणि ते आमच्या पूर्ण सिस्टीमचा भाग आहे. म्हणजे सहेलीमध्ये, कारण सहेली NGO म्हणून रजिस्टर पण आहे, असं नाही आहे की ते नुसतंच एक ग्रुप आहे. त्यामुळे त्या अनुषंगाने ज्या येतात गोष्टी त्या मी करते, आणि ते मानधन असेल किंवा त्याचं जे कन्सल्टन्सीज असतील हे मी रेग्युलरली घेते. जेव्हा आमच्याकडे फंड्स नाहीत तेव्हा घेतलं जात नाही ऑब्व्हियसली, पण हे मी घेते. आणि हे घेण्यामागचं कारण मला अतिशय क्लिअर आहे की मला त्यांच्याकडे बेनिफिशरीज म्हणून बघायचं नाही आहे. म्हणजे मी काहीतरी त्यांच्यावरती उपकार करतेय, म्हणजे मी चॅरिटी करतेय की मी त्यांच्यावरती, म्हणजे मी देणारी आणि ते घेणारी आहेत, ह्या भूमिकेतनं मला कधीच बघायचं नाही आहे सेक्स वर्करकडे. कारण त्यांच्या संघटनेत काम करते, ती संघटना मला मानधन किंवा पगार देते, हे मला एकही मिनिट विसरता येत नाही, मी विसरू इच्छित नाही. आणि माझ्याबरोबर जे काम करतात त्यांनाही मी विसरू देत नाही. कारण आज तुम्ही जे कष्ट करताय, तुम्ही त्यांच्या बरोबर जे काम करताय, तुमची जबाबदारी जी पाळताय तिथे राहून, तुमचा जो रोल निभावताय त्याचं ते मानधन आहे आणि ते स्वीकारावं. कारण तुम्ही जेव्हा देणारेच आहोत आपण ह्याच भूमिकेतून राहताना, त्यांना तुम्ही बिचारेच बघणं पसंत करता. जेव्हा तुम्ही त्यांच्या बरोबर उभं राहता, जेव्हा त्यांच्या बरोबर टीम म्हणून काम करता,
तिथे पॉवर डायनॅमिक्स येत नाहीत. तिथे ऍक्च्युली तुम्ही एका लेव्हलवर असता सगळे, आणि हा खूप फरक आहे, आणि त्यामुळे संघटना मजबूत होऊ शकते. अदरवाईज नाही होणार. म्हणजे मी फुकट काम केलं तर मला तो माझा इगो कुठेला कुठे जाईल सांगता येत नाही. माणूस आहे मी शेवटी. मलाही असं वाटतं ना मी काहीतरी भारी करतेय, आणि मी करतेय, मला माहिती आहे ते. पण म्हणून मी देणार आहे आणि ते घेणार आहे हे गणित मला नाही चालणार आहे, कारण मी त्यांच्या बरोबर करते, हेच मला हवं. एक टीम म्हणून आम्ही काम करतो, हेच मला हवं. त्यामुळे तसं नाही आहे. म्हणजे बऱ्याच लोकांना वाटतं की बाबा एक फाटके कपडे घालून, फाटके स्लीपर घालून मी शबनम घेऊन जाते का, असं काही नाही. मला माझं घर आहे, मला माझे कष्टाचे पैसे आहेत माझे, ते मी मिळवले तर मला त्याचा आनंद आहे, त्यामुळे मी ते करते. मला त्यात कुठेही कमीपणा वाटत नाही, आणि असंही वाटत नाही की लोक काय म्हणतील, कारण जे आहे ते आहे, ती फॅक्ट आहे. त्यामुळे मी ते तेवढंच मोकळेपणाने मान्य करते की हो, मला त्याच्यातनं परतावा मिळतो. जेव्हा नाही मिळत तेव्हा नाही मिळत, ते मी तितक्याच ओपनली सांगेन. पण म्हणून मी ते नाकारीनच असं नाही. पण हे काम तुमच्या घरापर्यंत येतं म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने येतं, सगळ्या पद्धतीने येतं. कारण नाही ते फक्त माझ्यापर्यंत राहू शकत. म्हणजे माझा नवरा आहे, त्यांनी बऱ्याच तो तर आमचा हक्काचा व्हॉलेंटियर आहे असं मी म्हणते. माझ्या सासूबाई आहेत, ते आमचं कम्युनिटी किचनचा हिशोब बघत होत्या एकेकाळी. माझी बरेचशी जवळची मित्रमंडळी आहेत जे कुठल्या ना कुठल्या प्रकारे जोडलेली आहेत कामाला. ॲडवायझरी बोर्ड मेंबर म्हणून असतील किंवा असं असेल. माझी मुलगी ती आमची हक्काची व्हॉलेंटियर आहे. जेव्हा आम्हाला काहीतरी मीडियामध्ये अडचण येते, आमचं सोशल मीडिया चालवायचं असेल किंवा पोस्टर्स बनवायचे आहेत, एज्युकेशन मटेरियल बनवायचं, तिला आम्ही हक्काने तिला मी सांगते ते काम. त्यामुळे असंही ते घरापर्यंत येतंच. आणि दुसरं म्हणजे अनेक इमोशन्सच्या ज्या टर्मॉईलमधनं जायला लागतं ना, त्याचे चांगले आणि वाईट दोन्ही परिणाम माझ्या परिवारावर आणि माझ्या जवळच्या मित्रमंडळींवर नक्की झालेले आहेत. म्हणजे त्यांनी तितकंच भोगलंय असं मी म्हणेन, जितकं मी भोगलंय किंवा चांगलेही प्रसंग, खूप सारे चांगले प्रसंग झालेले आहेत, त्याचेही ते साक्षीदार आहेत. त्यामुळे असं नाही होत. आणि हे मिथ आहे बरं का. म्हणजे मला असं वाटतं, आता माझं मेडिकल सायकॅट्री सोशल वर्क आहे, सायकोलॉजी शिकली आहे मी थोडंफार, की असे प्रोफेशनलिझमचे कप्पे असले पाहिजेत. म्हणजे तुम्ही हे इकडे घरी ते घेऊन जायचं नाही, आणि घरचं वेगळं हे वेगळं असं होत नाही. आपण माणूस आहोत, ह्या मर्यादा आहेत, त्याच्या बाबतीत जागरूक राहायला पाहिजे फक्त, की कशाचा किती परिणाम होतोय. म्हणजे जसं आपण म्हणतो की घरची फोडणी इकडं काढायची नाही, तसंच इकडचं सुद्धा तिकडे रेशन पाणी घरी नाही गेलं पाहिजे. हे सांभाळता आलं तर जरा सुसह्य होतं. पण असं नाही होत की ते घरापर्यंत जात नाही. ते अनेक प्रकारे घरापर्यंत जातं, आणि मी नाही रोखत त्याला कधीच. होतो त्रास घरच्यांना, पण आता काय करणार, पॅकेज येते. मी आणि सहेली. नाही, पण म्हणजे असं म्हटलं जातं की आपण एखाद्या प्रकारच्या कुणाही माणसाचं जेव्हा इतकी वर्ष एका क्षेत्रात काम असतं, तेव्हा त्या क्षेत्राबद्दल तुम्ही फार बंचुके होता, किंवा त्या क्षेत्राबद्दल असं म्हणता येईल की तुमची संवेदनशीलता कमी होते, कारण आपण त्याचे इतके चढ उतार बघितलेले असतात, इतक्या बाजूंनी आपण तो व्यवसाय बघितलेला असतो की त्याच्याविषयी आपण फार सेन्सिटिव्ह राहत नाही. तुमच्या बाबतीत मला तसं झालंय असं वाटत नाही. कारण जर तुम्ही सेन्सिटिव्ह नसाल ना, तर तिथे काम करता नाही येणार आहे. कारण तुम्ही सेन्सिटिव्हिटी हरपली म्हणजे माणुसकी हरपली असं मला वाटतं. आणि म्हणजे मला असं वाटायचं की नाही, काही वर्षांनी मी ना एकदम म्हणजे काहीच नाही वाटणार मला, असं नाही झालंय. आज तागायत नाही झालंय. अजूनही मला तेवढंच वाईट वाटतं जेव्हा मी खूप काहीतरी वाईट बघते, किंवा तेवढाच आनंद होतो. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीतला जो आनंद आहे ना, जो तिथे दिसतो त्या महिलांच्या चेहऱ्यावरती, तेव्हा मी तेवढीच आनंदी होते. त्यामुळे मला नाही वाटत आहे की असं काही बदललंय मी इतकी वर्ष काम करते. असं कधी होतं, म्हणजे असे मला काय प्रसंग तुम्हाला आठवतात की? खूप आहेत असे. म्हणजे आता आमच्या अध्यक्ष आहेत, त्यांची मुलीची मुलगी, नात म्हणजे त्यांची, तिला आता 88% मार्क मिळाले 10वीला. आम्ही मस्त सेलिब्रेट केलं ते. तिला गिफ्ट देणं असेल किंवा हे असेल, किंवा आमची मुलं छान मार्क घेऊन येतात. एखादीला कोणाला तरी तिला पाहिजे त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळते. आमच्या एका पीअर एज्युकेटरची मुलगी आता पुण्यातल्या अतिशय नामांकित कॉलेजमध्ये सायकोलॉजी शिकतीये, हे तिला ॲडमिशन मिळाली. मग हे जे आमचे छोटे छोटे प्रसंग आहेत आनंदाचे. किंवा आमची बोर्ड मेंबर आहे, तिने पहिलं पब्लिक स्पीच केलं, हे आमच्यासाठी खूप आनंदाचं. सुद्धा सेक्स वर्कर आहे. हो, आणि ती अगदी ओपनली बोलते. म्हणजे आणि ती स्वतःची नाव
सहेलीत मी बोर्ड मेंबर आहे आणि मी सेक्स वर्कर आहे अशी ओळख करून देते. म्हणजे इथपर्यंतचा तिचा प्रवास बघितला ना की छान वाटतं. म्हणजे अशा अनेक अनेक प्रसंग आहेत. आपण जे आता असं म्हणत होतो की या वस्तीतल्या स्त्रियांमुळे बलात्कार कमी झाले नाहीत ही गैरसमज आहे हा किंवा मिथ आहे असं आपण म्हणूया. पण या वस्तीतल्या स्त्रियांना सुद्धा अशा प्रकारच्या पुरुषांना तोंड द्यावं लागतं की जे द्यावं लागतं आणि म्हणूनच जे वस्तीमध्ये आहेत ज्या महिला त्या मानाने खूप सुरक्षित असतात, कारण त्यांनी थोडासा आवाज वाढवला की बाकीच्या जणी येऊन तिला मदतीला तिथे उभे असतात. त्या कस्टमर जर तो अशा पद्धतीने काही जबरदस्ती करायचा प्रयत्न करत असेल तर त्याला बाहेर काढलं जातं. हे होतं. पण जेव्हा ह्याच महिला एकट्या काम करतात तेव्हा त्यांच्यावरती रेप, गँग रेप ह्या घटना घडलेल्या आहेत, अजूनही घडतात. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की त्यांना न्याय नाही मिळत. कारण म्हणजे मी ह्या स्वतः साक्षीदार होते या गोष्टीला. जेव्हा काही वर्षापूर्वी, म्हणजे बरीच वर्ष झाली त्याला, आत्ताची गोष्ट नाही आहे, सहेलीचं अगदी सुरुवात असेल, ती कधीही बाहेर न जाणारी मुलगी होती, बुधवार पेठेतच धंदा करायची आणि तिच्याकडे काही महिने यायला लागलेले कस्टमर होता, त्याच्याबरोबर ती गेली. तो म्हणला की नाही मी तुला लॉजवर घेऊन जातो, जास्ती पैसे दिले त्यांनी हिला, घरवालीला वगैरे. ती गेली त्याच्याबरोबर आणि तिथे तिच्यावरती गँगरेप झाला. तिथे 5 त्याचे मित्र होते आणि भयंकर ब्रुटल पद्धतीने त्यांनी तिला टॉर्चर केलं, हिंसा झाली तिच्याबरोबर. ती कशी बशी तिथून निघाली आणि बुधवार पेठेतलाच एक रिक्षावाला नशिबाने तिला तिथे भेटला. त्याच्या रिक्षातनं ती इथे आली, पण ती इतकी वाईट अवस्थेत होती की भयंकर, म्हणजे ती काय होईल तिचं असं आम्हाला वाटत नव्हतं की ती जगेल का काय, तिचं काय होईल, म्हणजे इतकी वाईट परिस्थितीत ती होती. तिला तसंच आम्ही पोलीस स्टेशनच्या इथे घेऊन गेलो, कारण MLC झाल्याशिवाय ससूनला घेणार नाहीत. तर पहिला जो रिस्पॉन्स होता तिथल्या कॉन्स्टेबल होता बरं का तो, ते रंडीवर कोण बलात्कार करणार, ते तिचं काम आहे, हे उत्तर त्यांनी दिलं. मग जे तिथे बायका आणि ह्यांनी सगळ्यांनी जो काही आम्ही सगळ्यांनी तिथे करायला सुरुवात केली की तुम्हाला लाज वाटत नाही का, तुम्ही अशा पद्धतीने बोलताय, ती बाई आहे, तिची अवस्था तुमच्या समोर आहे जे दिसतंय ते. आणि मग त्याच्यानंतर मग आमच्यातले काही लोक फरासखान्यात गेले, तिथल्या PIना भेटले, मग त्यांनी इमिजिएटली ॲक्शन घेतली. ससूनला तिला आम्ही घेऊन गेलो, तिच्यावरती तिथे उपचार सुरू झाले. 6 महिने ती जगली, लढली, म्हणजे लिटरली 6 महिने, पण गेली ती. म्हणजे समहाऊ नाही काही करू शकलो आम्ही तिच्या बाबतीत. आणि कोणाला तरी 2 मुलांना पकडून आणलं पोलिसांनी की हेच आहेत ते लोक म्हणून. आम्हाला काय माहिती आता तिथे काय झालं तिच्याबरोबर, हे ती शुद्धीत नव्हती सांगायला. ती झगडत तिने जीव गमावला. मग तिचे कोणी नातेवाईक नाहीत. मग ती मुलं खरंच गुन्हेगार आहेत का हे आम्हाला माहिती नाही. केस चालवायची कोणी, म्हणजे त्यांना मग काही महिन्यांनी काही पुरावा मिळाला नाही म्हणून सोडून दिलं. म्हणजे हे आम्हाला आज तागायत समजलेलं नाहीये की ह्याच्यामध्ये चूक कोणाची होती खरं तर. आणि ब्लेम पोलिसांनी की तिने जायचंच कशाला बाहेर, इथपासूनच सुरुवात केली होती. किंवा कोर्टातही तेच झालं. पोलीस हॉस्पिटलमध्ये असेच प्रश्न विचारले की मग तिचा नेहमीचा नव्हता आणि घरवालीने सोडलंच कसं, आणि मग तुमचं लक्ष कुठं होतं. म्हणजे हे जे आहे ना की त्या जीवाची किंमत शून्य आहे समाजाच्या नजरेत. म्हणजे हे घडतं, हे बायकांच्या. आणि आत्ता पण ती रिस्क खूप आहे, कारण डिसइंटिग्रेशन होतं रेड लाईट एरियाचं. म्हणजे बायका जेव्हा एकट्या धंद्याला जातात तेव्हा ही रिस्क त्यांच्यावरती कायमच असणार आहे. मग ह्याची जबाबदारी कोण घेणार आहे? पण मग ही रिस्क आहे हे माहीत असून त्या का जातात मग? कारण इथे जो काही त्रास होतोय त्यांना, जे कंटिन्युअस पोलीस रेड होत आहेत. आज त्यांच्या शाळेत जाणाऱ्या मुलीनं उचलून नेलं की ज्यांचा धंद्याशी काही संबंध नाही, त्यांना बाल संरक्षण गृहात ठेवलं. म्हणजे त्यांना स्वतःची सुरक्षा, मुलांची सुरक्षा, विशेषतः मुलींची सुरक्षा, ही पोलिसांप्रश्न सुरक्षित ठेवणं हे महत्त्वाचं वाटायला लागलं आता. त्यामुळे मग बायका बाहेर जात आहेत, राहत आहेत बाहेर आणि मग धंद्याला बाहेर जात आहेत. कारण इथे येणाऱ्या कस्टमरची संख्याही हळूहळू कमी होतीये, कारण कस्टमरला पण पकडून बसवलं जातं. म्हणजे हे सगळंच व्हायला लागलंय ना. ह्या सगळ्या सततच्या कारवायांमुळे अवघड झाली आहे परिस्थिती आता महिलांची. ही कस्टमरची संख्या कमी झाली आहे ह्याच्याविषयी थोडंसं मला असं विचारावं असं वाटतं की आता गेल्या काही काळात एकूण आपल्या आजूबाजूच्या सामाजिक परिस्थितीकडे जर आपण बघितलं तर पूर्वीच्या काळी कसं होतं की लग्न एका विशिष्ट वयात व्हायची,
म्हणजे अगदी बालविवाह इथपर्यंत आपण नको जायला, पण 20-25 मध्ये लग्न व्हायची आणि शारीरिक संबंध त्या वयात लोकांचे सुरू व्हायचे. आता आपण जे बघतो आहोत ते जनरली मुलांना लग्नच खूप उशिरा करायची असतात. 27, 30, 35 शिकून नोकरी करून मग लग्न करू अशा मानसिकतेत आता खूप जण असतात. म्हणजे आपण असं जर म्हटलं तर एखाद्या स्त्रीच्या बाबतीत तिच्या प्रजननाच्या आयुष्यातला अर्धा काळ गेलेला असतो. पुरुषाच्या आयुष्यातला त्याच्या तरुण वयातला सगळ्यात चांगला काळ असं ज्याला आपण म्हणू तो गेलेला असतो. उशिरा लग्न केलं जातं शारीरिक अवस्थेच्या दृष्टीने विचार केला तर. तसं असताना वयाच्या 35व्या वर्षापर्यंत 30व्या वर्षापर्यंत कुठल्याही प्रकारचे शारीरिक संबंध ही मुलं मुली प्रस्थापित करणारच नाहीत कुठेच, अशी अपेक्षाच आपण करू शकत नाही. आणि केली पण नाही पाहिजे, कारण ते नैसर्गिक आहे. ती इच्छा येणं, निर्माण होणं आणि त्याचं पूर्तता होणं हे नैसर्गिक आहे, त्याच्यामुळे तसं होतच नाही. आणि आता ह्याचा एक परिणाम कदाचित थोडासा असाही झाला असेल की त्याच्यामुळे लैंगिक संबंधांच्या बाबतीतल्या चौकटी सुद्धा आता लोकांच्या बऱ्यापैकी मोडून पडल्या आहेत. म्हणजे पूर्वी जे असं होतं की लग्नाच्या आधी नाहीच अशा प्रकारचे संबंध करायचे, तसं आता बऱ्याच मुलींचं नसतं. अनेकदा अनेक पार्टनर्स बरोबर परत एकदा हे चूक का बरोबर हा मुद्दा नसून ही वस्तुस्थिती आहे आणि आपण ही आता तरुण पिढीमध्ये बघतो आहोत. मग आता त्या कारणासाठी वेश्यांकडे येण्याचं प्रमाण कमी झालंय का आणि म्हणून कस्टमर संख्या रोडावली आहे का? नाही, तसं नाहीये. कारण त्यांच्याकडे येणारे जे कस्टमर आहेत ते सगळ्याच पार्श्वभूमीचे आहेत, सगळ्या वयोगटातले पण आहेत, त्यामुळे ती संख्या त्याच्यामुळे कमी नाही झाली आहे. पण जे रेड लाईट एरियाचं वास्तव बदलायला लागलेलं आहे आणि ज्या पद्धतीने इव्हॅक्युएशन्स किंवा तिथून बायकांना सेक्स वर्कर्सना बाहेर काढण्याचं जे काही आता कारवाया सततच्या व्हायला लागलेल्या आहेत हे त्याचं कारण आहे. म्हणजे HIV पण त्याच्यात बराच रोल प्ले केलेला आहे की HIV रेड लाईट एरियात राहणाऱ्या सगळ्या बायकांना HIV असणार आहे, त्याच्यामुळे मग आपण बाहेरच गेलं पाहिजे वगैरे, हे ह्याच्यापासून ही जर्नी सुरूच झालेली आहे. आणि ते आता म्हणजे ते पोलीस कारवाया ज्या सतत होत आहेत किंवा त्याच्यावरती जे दडपण आणलं जात आहे तिथे आज, त्याच्यामुळे ह्या गोष्टी होत आहेत. पण ह्याचा आणि त्याचा संबंध डायरेक्टली काही नाही आहे असं मला वाटतं. आणि राहिली गोष्ट हे दोन्ही कसं मान्य केलं जातं किंवा अमान्य केलं जातं, मला असं वाटतं की हे कुटुंबात घडणार आहे, आपल्या मुलामुलींचं आहे, मग ते आपण कुठेतरी मान्य करतो. म्हणजे ते खूप अगदी आनंदाने मान्य करतो असं नाही, पण हे गृहीत धरलं जातं की हे असं असू शकतं किंवा हे असं असणार आहे. पण ही गोष्ट पुन्हा तेच ती कुटुंब संस्था, विवाह संस्था, कारण हे आज नाही उद्या तर लग्न करेलच ना. मग आता तू तिच्याबरोबर एवढी वर्ष फिरतोयस तर तू तिच्याशीच लग्न कर, हे कुटुंब सांगू शकतं. पण जर तो मुलगा आज सेक्स वर्करकडे गेला तर ते कधीच कोणी मान्य करणार नाही. त्यामुळे तो फरक राहणारच आहे. म्हणजे लैंगिक इच्छेची पूर्तता कोण कुणाबरोबर आणि कशी आणि कशाच्या मोबदल्यात करतंय ह्या सगळ्यावरती ती गणितं अवलंबून आहेत असं मला वाटतं. पण ते आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी जसं म्हणतात तसं ते मला थोडंसं जेव्हापासून आपली ही चर्चा होणार आहे तेव्हापासून माझ्या डोक्यामध्ये ते सारखं सुरू आहे की आपण मुळात वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्री विषयी आत्ता बोलतो आहोत आणि तिचं आयुष्य, तिच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी वगैरे, तिच्याकडे येणारा जो कस्टमर आहे तो कदाचित त्याच्या आयुष्यामध्ये काही वेगळ्या प्रश्नांना सामोरा जात असेल. कदाचित त्याला ते शारीरिक सुख त्याच्या घरात मिळत नसेल, तिथून तो हिच्याकडे येत असेल. आपण फक्त प्रयत्न करतोय हिचं पुनर्वसन करण्याचा, पण कुठेतरी काहीतरी सामाजिक पातळीवरती वेगळेही प्रश्न आहेत, कुटुंब व्यवस्थेत वेगळे प्रश्न आहेत, त्या सगळ्याकडे आपण बघत नाही ना. कारण लैंगिकतेविषयी बोलायचं नाही, अजूनही नाही बोलायचं आपल्याला. आणि जोपर्यंत हे करणार आहोत, म्हणजे मी तुम्हाला एक घटना सांगते. एकदा असंच एका महिलेला आम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं होतं, त्यामुळे मी एरियात गेले होते आणि जिने 2-4 पायऱ्यांचं असं स्टेप्स होत्या ते चढून मी जात होते. तर एक शाळेच्या ड्रेसमधला दप्तर घेतलेला मुलगा बाहेर आला. आता मला वाटलं आमच्याच कुठल्या तरी बाईचा मुलगा असणार आहे तो, आणि तो तिथेच त्या जिन्याच्या कोपऱ्यात अडखळून पडला. मी त्याला उचललं, हाताला धरून उभं केलं आणि म्हणलं, काय रे, आई आहे का तुझ्या आतमध्ये, इथेच राहतोस का? मी इथे राहत नाही. म्हणलं बरं ठीक आहे, मग इकडे कसं काय आलास? बाईकडे आलो होतो. म्हणलं तू शाळेत जातोस ना? हो. मग काय झालं? नाही विचारते मी, तुला सांगायचं असलं तर सांग. तर म्हणला की हो, मला कपडे न घातलेली बाई बघायची होती.
आता मी म्हटलं तू कशी, म्हणजे काय झालं मग, तू काय केलंस? नाही, मी माझे बसचे पैसे आणि खाऊचे पैसे वाचवले आणि इकडे आलो होतो, मग ते पैसे दिले. मी म्हटलं मग बघितलीस आणि त्याच्या पुढं काही केलंस का? नाही, मी ते सगळं लग्नानंतर करणार आहे. हे सगळं त्याला माहिती होतं, पण त्याची क्युरिओसिटी काय होती? त्याला एक निर्वस्त्र बाई बघायची होती. आता हे जर जे काय त्याची क्युरिओसिटी आहे ती जर आपण सायंटिफिक माध्यमातनं जर सॅटिस्फाय करू शकत नसलो, तर ही आपली जबाबदारी नाही आहे का? की त्या मुलांना त्या त्या वयानुरूप त्यांना ज्या काही गोष्टी आहेत, आज त्याला जर नीट बायोलॉजीच्या क्लासमध्ये ॲनाटॉमीच्या अनुषंगाने समजा नीट शिकवण्यात आलं असतं, तर कदाचित त्याला ही एवढी जी इथं येऊन त्याला सॅटिस्फाय करायची जी गरज वाटली ती कदाचित झाली नसती. माहिती नाही, म्हणजे आता ह्याला अनेक विचारांनी पैलूंनी बघता येईल. आणि त्याच्या पुढचा जो किस्सा झाला तो खरंच म्हणजे तो अजूनही मला काळजात घर करून राहिलेला किस्सा आहे. मग त्या मुलाला तो म्हणला नाही, मी आता हे मी सगळं लग्नानंतर करणार आहे, मी बाकी काही केलेलं नाही आहे वगैरे, आणि तो निघाला. एक बाई मध्यम वयीन अशी ती बाहेर आली, ती आमचीच मेंबर होती, मी तिला चांगली ओळखते. ती बाहेर आली आणि रडत होती. मी म्हणलं, आणि चिडली पण होती. म्हणलं क्या हुआ दीदी, इतना गुस्सा क्यों कर रहे हो? बोला छोकरा किधर है? इधर ही तो है अभी. तो खाली उतरत होता. ती खाली उतरली, त्याला शर्ट धरला तिने आणि रिक्षा थांबवली. त्या रिक्षावाल्याला पैसे दिले आणि त्याला बसवलं रिक्षामध्ये. तू अगर वापस इधर दिखाई दिया ना तो तेरा मैं कमर तोड़ दूंगी, इधर आने का नहीं वापस, अभी जा, हो गया ना तेरे को जो करना था, अभी चला जा इधर से. मग त्या रिक्षावाल्याला सांगितलं हा कुठं राहतो त्याला घरी सोडून ये आणि सांगू नको कुठनं आणलंय. आणि ती रिक्षा गेली. ती तिथेच बसून रडत होती. मग मी जवळ गेले, विचारलं क्या हुआ, क्या बोलूं दीदी, अभी मैं नहीं करती थी, दूसरा कोई तो करता था, और वो इधर ही अटक गया ना तो वो जिंदगी भर कभी इधर से नहीं हिलेगा, उसका जिंदगी बर्बाद हो जाएगा. बोले लेकिन ऐसा क्यों सोच रहे हो? नहीं, उसको देखना था, मैंने दिखाया. फिर रो क्यों रही हो? क्या बोलूं, मेरा लड़का उसके उम्र का है, तो मुझे क्या लगा होगा. म्हणजे हे आपल्याला समजायलाच खूप जड जातं, माहिती का. पण ह्या सगळ्या फॅक्ट्स आहेत आयुष्यात. या म्हणजे ज्या विचाराने त्या बाईनी केलं असेल हे सगळं, म्हणजे स्वतःचा मुलगा कुठेतरी तिने व्हिज्युअलाइज पण केला असेल ना त्यावेळेला. मग हे नाही लक्षात घेऊ शकत ना आपण कोणीच, किंवा ह्या दृष्टीने कधी बघितलं जातं का त्या बायकांकडे. आणि आज त्या मुलाच्या बाजूने विचार केला तर त्याचं काय असं चुकीचं होतं? तो कुठे आला आणि त्यांनी काय केलं आणि काय पद्धतीने केलं ह्याला प्रश्नचिन्ह लावू शकतो आपण. पण आज त्याला हीच माहिती, जशी तिथे लग्नाला तयार असलेली मुलं येऊन सेक्स करून बघायचा प्रयत्न करतात की मी परफॉर्म करू शकतो का, कारण मी मॅस्टरबेशन करतोय खूप वर्ष आणि मग मला काहीतरी प्रॉब्लेम आलाय का. ह्या सगळ्या प्रश्नांची शास्त्रीय आणि योग्य पद्धतीने उत्तरं मिळाली त्याच्यातल्या कितीतरी गोष्टी होणार नाहीत. पण ही जबाबदारी घेतच नाही ना आपण. आपण अजूनही डिबेट करतो की शाळामध्ये सेक्स एज्युकेशन असावं का नसावं. हा डिबेटेबल इश्यू होऊच कसा शकतो? हे नॉलेज आहे, हे इन्फॉर्मेशन आहे. आज तुम्ही जर ती सायंटिफिकली दिली नाहीत, ती मुलं मुली पोर्नोग्राफी बघणार आहेत, ते सगळ्या प्रकारचे प्रयोग करणार आहेत. मग हे तुम्हाला थांबवायचं असेल तर तुम्ही त्याला सुदृढ पद्धतीने नीट शास्त्रशुद्ध आणि शिक्षक आणि पालकांनी दिली पाहिजेत ही उत्तरं, ही सगळी माहिती. पण आपल्याला बोलायचंच नाहीये त्याच्याविषयी. हे दुर्दैव आहे. आणि हे वाढत जाईल, माहिती का. हे कारण आज माहितीचा इतका स्रोत अवेलेबल आहे वयात आलेल्या मुलांना, आणि ती मॅक्झिमम माहिती तुम्ही बघितली ती चुकीची आहे. आज पोर्नोग्राफीमध्ये जे दिसतं ते विकृत असतं, ते काही नॉर्मल नाही आहे. मग ते त्यांना कळणार कधी आहे? मग ते ट्राय करणार आहेत. आणि मग ट्राय करणार आहेत ॲक्च्युली मित्रमैत्रिणींच्या बरोबर, त्याच्यात पण रिस्क आहे ना. आज त्याच्याविषयी बोलतो का आपण सुरक्षित संबंधाविषयी बोलतो का? मुलांशी बोललं जातं का मोकळेपणाने? नाही. आज ॲडोलसंटमध्ये ॲबॉर्शन, मुलींमध्ये ॲबॉर्शनची संख्या किती वाढली आहे. आज त्या प्रेग्नंट होतात म्हणजे त्यांना सेफ सेक्स माहिती नाही असा अर्थ काढायचा का आपण? मग हे कधी कुणी बोलायचं त्यांच्याशी? हे सगळे प्रश्न खूप लैंगिकतेशीच जोडलेले आहेत असं मला नेहमी वाटतं. कदाचित हा प्रश्न खूप वेडगळासारखा असेल, पण तरी मला वाटतोय म्हणून मी विचारते आहे. आपल्यासारख्यांच्या आयुष्यामध्ये शारीरिक संबंध ही एक अतिशय सुंदर गोष्ट असते. हो.
किंवा असणं अपेक्षित असतं. हो. आपण एका विशिष्ट नजरेने त्याच्याकडे बघतो. या स्त्रिया या संबंधांकडे काय नजरेने बघत असतात? त्यांना त्याच्यातनं म्हणजे तुमच्या कदाचित लक्षात आलं असेल मी हो, काय हो, म्हणते हो. ते. अगदी एका लक्षात आलं. पुरुषाबरोबर जेव्हा आपण असे संबंध प्रस्थापित करतो आहोत तेव्हा त्या स्त्रिया फक्त त्याच्याकडे 100% व्यवहार म्हणून बघू शकतात का गुंततात? गुंततात आणि बऱ्याचदा त्याच्यातनं नुकसान पण होतं. कधी कधी नाती पण डेव्हलप होतात. असं नाहीये की दरवेळेला चुकीच्याच गोष्टी होतात, पण मॅक्झिमम वेळा ती गुंतून घ्यायचं नाही असं ठरवून पण काम करते. म्हणजे तो केवळ एक काय म्हणतो ना आपण मेकॅनिकल भाग होतो की ते सेक्शुअल सर्व्हिस प्रोव्हाइड करायची आणि पैसे घ्यायचे. हे मेकॅनिकल पण बऱ्याचदा होतं. पण गुंततात सुद्धा, भावनिकदृष्ट्या गुंततात. मग त्यांना त्या नात्याचा, त्या लैंगिक संबंधाचा आनंदही मिळतो. पण तिथे ती इंटिमसी जेव्हा डेव्हलप होते इमोशनली, तेव्हा तो आनंद मिळतो. नाहीतर मग त्यांच्यासाठी तो व्यवहारच राहतो ना केवळ. तर हा फरक आहे. म्हणजे शेवटी ती माणूस आहे ना. पण मग त्या येऊन तुम्हाला सांगतात की एका विशिष्ट पुरुषाच्या मी प्रेमात पडले हो. किंवा मला त्याच्याबरोबर पुढे आयुष्य जगावंसं वाटतं. त्यांच्यासाठी हा निर्णय खूप जास्त कठीण असेल. कठीण आहे आणि सांगू का, बायका अतिशय प्रॅक्टिकल आहेत आणि त्यांना रियालिटीची जाणीव तुमच्या माझ्यापेक्षा कदाचित जरा जास्तच आहे. आणि काय होऊ शकतं, काय होऊ शकत नाही ह्याची क्लॅरिटी पण. त्यामुळे बऱ्यापैकी बायका जरी फसत असल्या या सगळ्या प्रकारामध्ये, की प्रेमात पडतात आणि लग्न करायचा प्रयत्न करतात किंवा तो तिला घेऊन जातो आणि मग तिचं जे काय होतं ते ती परत धंद्यात येईल किंवा तो तिच्याशी नीट वागणार नाही, तिला सोडून देईन, अजून कोणाला तरी हे करेल. ह्या जरी घटना घडत असल्या तरी बऱ्याचशा बायका हा निर्णय घेतानाही मी बघितलेला आहे की त्या म्हणतात ठीक आहे, तुला माझ्याविषयी वाटतं, मला तुझ्याविषयी वाटतं, पण मी इथून हलणार नाही. जो काय आपला आपला वेळ असेल तो फक्त तुझा माझा असेल, हे मी करीन, पण मी इथून हलणार नाही. कारण मला माहिती नाही की बाहेरच्या दुनियेमध्ये माझं काय स्थान असेल. कारण ती दुनिया तुझी आहे, ही माझी दुनिया आहे, ही मी नाही सोडणार. त्यामुळे हे जे त्यांना सुरक्षितता जी वाटते ती त्यांना बाहेर वाटत नाही. आणि मग त्या बायका तो येतो जातो ते चालू राहतं त्यांचं, पण ती जात नाही स्वतः. किंवा कितीतरी घटना अशा बघितलेल्या आहेत की त्यांनी लग्न करण्यासाठी म्हणतात ते पुरुष की कर माझ्याशी लग्न कर, पण ह्या महिला तयार होत नाहीत. कारण त्यांना माहिती असतं कुठेतरी बॅक ऑफ द माइंड की मला कोण स्वीकारणार आहे. म्हणजे काहीच सक्सेस स्टोरीज म्हणू शकतो, पण सगळ्यांना स्वीकार मिळेलच असं नाही. आणि ज्या पद्धतीने त्यांचं दैनंदिन आयुष्य आहे ते बाहेर राहू शकत नाही, ही पण रियालिटी आहे. त्यामुळे बऱ्याचशा बायका हे प्रिफर करतात, कंट्रोल माझा राहील की मला कोणाशी नातं ठेवायचं आहे, पण मी त्या जगात जाणार नाही. त्या जगातल्यांनी माझ्याकडे यावं, पण मी तिकडे जाणार नाही, असंही दिसतं. ह्या सगळ्या अशा परिस्थितीमध्ये या बायका स्वतःच्या मनोरंजनासाठी काय करतात? पिक्चरला जातात, ते स्वतः गाणी म्हणतात, वेगवेगळ्या भाषांमधली गाणी एकमेकींना शिकवतात. आता स्मार्ट फोनमुळे तर ते रील बघणे, रील करणे. आमच्या बायका खूप छान छान रील करतात इन्स्टावरती. आमच्या बायका आहेत त्या बिंदास्त रील टाकतात. मजा मजा चालू असते त्यांची. स्मार्टफोननी त्यांचं आता खूपच एंटरटेनमेंट वेगळ्याच लेवलला गेलेली आहे, पण हे सगळं करतात. आणि बाकी सणवार सगळे साजरे करणं ते तर आहेच आहे. मजा करतात, म्हणजे ते चालू असतं त्यांचं. किंवा मुलांच्या शाळेमध्ये काही प्रोग्राम असेल, कॉम्पिटिशन आहे, डान्स आहे, नाटक आहे, त्याला जायचं, ते सगळं चालू असतं. आमचं सहेली संमेलन असतं, म्हणजे ॲन्युअल जनरल बॉडी मीटिंग असते, डिसेंबरमध्ये असते. तेव्हा मग आम्ही गाणी लावून मस्त डान्स करणे आणि हे सगळं मज्जा धमाल करतात बायका. कुठंच काही असं नाही आहे की म्हणजे मला आठवतं की आमच्याकडे काही स्वीडिश स्टुडंट येतात जे सोशल वर्क शिकतात. खूप वर्षापासून तो प्रोजेक्ट चालू आहे. तर सगळं ऐकल्यानंतर त्यांना असं वाटतं की ह्या बायका किती दुःखी कष्टी असतील ना म्हणजे. आणि ते जेव्हा एरियात जातात व्हिजिटला, मग त्या तर आपल्यासारख्याच आहेत की, म्हणजे आपल्यासारखे छान हसतायत, बिसतायत, नीट बोलतायत. ज्यांना थोडंफार तोडकं मोडकं इंग्लिश येतात ते त्यांच्याशी इंग्लिशमध्ये बोलतात. असं सगळं ते चालू असतं, म्हणजे हाय हॅलो तरी करतात. मग ते येऊन विचारायचे की हे कसं काय, मग त्या अशा how can they laugh so much? Because that's how they need to live their lives. ते रडतच बसल्या तर त्या नाही जगू शकणार आहेत ना. त्यामुळे आणि त्यांच्याही आयुष्यात आनंद असू शकतो आणि तो आपण द्यावा, निर्माण करावा. कारण
हे नॉर्मलायझेशनकडे जायला पाहिजे कधीतरी. त्यांना काहीतरी एक्सक्लुझिव्ह वाढीत टाकायचं किंवा दुःखी कष्टी बघायचं, मग आपण काय करतोय. नाही, ते परत मी म्हटलं तसं की त्या मुळात जे काही ते आहे ते सगळं अनैतिक असल्यामुळे मग त्यांना अधिकारच नाहीये आनंदाने जगण्याचा सुद्धा, असं एक ते सगळं ते एकाच पॅकेजमध्ये येतं. तसं आहे. मग त्यांना ते त्यांना नॉर्मल म्हणून बघतच नाहीत ना, असंच आहे ते. तर ती दृष्टी बदलायची गरज आहे असं वाटतं. तेजस्वीताई, तुम्ही PhD केलीत. हो. ती तुमची काय विषयावरती होती, म्हणजे तुमच्या या कामाच्या संदर्भात? ह्याच कामाच्या, आणि ते सुद्धा मी करायचं ठरवलं कारण त्याला खूप वर्षापूर्वी झालेला माझा ॲक्सिडेंट कारणीभूत ठरला. मी वर जाऊन खाली आली आहे बाय द वे. खूप सिरियस ॲक्सिडेंट झाला होता, म्हणजे मरता मरता वाचली मी. आणि त्याच्यानंतर मला आठवतं जेव्हा मी थोडी ऑफिसला जायला लागले तेव्हा मी पुण्यातल्या सर्व धार्मिक स्थळांची ऑफिशियल गाईड होईन इतकं माझं शिक्षण झालं, कारण आमच्या बायकांनी सगळीकडे नवस बोललेले होते आणि ते नवस फेडायचं काम करत होते मी कितीतरी दिवस. तुम्हाला घेऊन जाऊन म्हणजे काय, आता ते मी जगावं म्हणून केलेलं. तर तेव्हा मला एक लक्षात आलं की माहिती नाही आपलं आयुष्य, कोणाचंच आयुष्याची आपण काही गॅरंटी नाही देऊ शकत. आणि माझ्याबरोबर ज्या महिला सुरुवातीपासून होत्या त्यातल्या पण एक जग सोडून गेलेल्या आहेत. आणि मोजक्याच, म्हणजे आत्ताच्या घडीला म्हणलात तर फक्त 2घीच जणी जिवंत आहेत की ज्या आमच्या फाउंडरपैकी किंवा इतक्या वर्षात बरोबर होत्या. तेव्हा मला असं जाणवलं की सहेलीची कहाणी, जर्नी लिहायला पाहिजे की का सहेलीची स्थापना केली, आत्ता आम्ही कशातनं गेलो, आत्ता कुठल्या स्टेजला आहे. आणि सगळ्याचा विचार केला तर मी थोडीशी आळशी आहे, म्हणजे काहीतरी डोक्यावर असलं तर मग मी लिखाण करते, नाही तर करत नाही. म्हणून म्हटलं आपण PhD करूया, म्हणजे आपण हे लिहू. आणि तेवढ्यासाठी मी PhD केलं. आणि त्याच्यात दुसरा असाही एक होता की आज कितीही म्हणलं की जीवन शिक्षण हे सगळं खरं शिक्षण आहे, पण आज तुमच्या नावाच्या पुढे असेल ना तर लोक जरा ऐकतात. हे मी बघते क्षेत्रामध्ये. मग तोही एक भाग होता की जर आपल्याला सेक्स वर्कर्सच्या विषयीची मतं मांडायची आहेत तर एक शैक्षणिक पाठबळ असलं, ती डिग्री असली तरीही फरक पडेल. ह्या 2 कारणासाठी मी PhD करायचं ठरवलं आणि ती केली, मागच्या वर्षी पूर्ण झाली माझी. आणि त्याचा तुमचा विषय काय होता? त्याच्यात अंडरस्टँडिंग जर्नीज ऑफ 2 विमेन्स कलेक्टिव्ह इन वेस्टर्न महाराष्ट्र. One is a sex workers collective which is Saheli and other one is West Pickers collective, कागद काचपत्रा कष्टकरी पंचायत. अशा दोघींचा प्रवास पूर्ण, त्यांची जर्नी कशी होती त्याचा अभ्यास. आणि ज्या फेमिनिस्ट आपली म्हणजे महिला अधिकारांची चळवळ आहे किंवा महिलांची हक्कांविषयीची चळवळ आहे त्यांच्यासोबत कसं कनेक्शन आहे हे बघितलं मी त्याच्यामध्ये. बापरे. आणि या व्यतिरिक्त एक पुस्तक लिहिण्याचा तुमचा प्रयत्न? हो. म्हणजे PhDची पुस्तकं तर करायचीच आहेत, पण मला, मी जे म्हणते ना, आणि सतत मला वाटतं की त्यांना माणूस म्हणून बघा तुम्ही, त्यांच्याही जीवनात आनंद आहे बघा, तेही खूप मज्जा करतात हेही बघा. जितकं वाईट आहे ना तितकं चांगलं पण आहे. त्यामुळे PhDची पुस्तकं मी लिहीन, त्याचे पेपर करीन, ते झालंच. पण मी वेश्यावस्तीतले विनोद हे पुस्तक लिहायला घेतलेलं आहे. छोटीशीच पुस्तिका असेल, कारण त्याच्यात डार्क ह्युमर पण असणार आहे. म्हणजे असं नाही की खूपच मज्जा असेल, पण सगळ्या प्रकारचे विनोद जे त्यांच्या आयुष्यात घडलेत, माझ्या त्यांच्या आयुष्यात घडलेले आहेत, हे सगळे मी त्याच्यात प्रसंग आहेत, ते सगळे छोटे ते लिहिते. आणि माझं अर्ध लिहून झालंय. उदाहरण दाखल आम्हाला 1-2 सांगा ना. हे पुस्तक तुमचं आम्ही तरी सुद्धा वाचू, पण तरी आता आम्हाला म्हणजे महिला हजर जबाबी किती असतात ते मी सांगते बरं का. म्हणजे हे स्मार्टफोन यायच्या अगोदरची गोष्ट आहे. माझ्याकडे सेलफोन पण नव्हता, म्हणजे त्या काळची गोष्ट आहे. आणि तर आमची एक कार्यकर्ती होती, तिचं नाव मेरी होतं. आता ती आता ख्रिश्चन बरं का खरं तर, पण ती यल्लम्माची पूजा वगैरे करायची. तर ते जेव्हा ती पौर्णिमा असते त्यावेळेला तिच्या घरी पूजा असायची, त्यामुळे आम्हाला ते कंपल्सरी होतं की तिच्या घरी जायचं आणि पूजेला उपस्थित राहायचं. तर माझ्या नवऱ्याला पण तिने बोलवलं होतं. आता आमच्या ऑफिसपासून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरच तिचं घर होतं, पण त्याला एक्झॅक्टली माहिती नव्हतं कुठे. तर तो ऑफिसमध्ये आला तर त्याला सांगितलं की कोणीतरी होतं की मॅडम वो मेरी के घर में गए. तर आता त्याला अंदाजाने तो तिथे आला आणि मग तिथे काही बायका उभ्या होत्या. तर त्यांना म्हणजे तो काही रेग्युलर एरियात कधीच जाणारा नाही, त्यामुळे त्यांनी त्याला ओळखलं नसणार आहे. तर त्यांनी विचारलं की मेरी किधर आहे.
तर त्यातल्या दोघी जणी म्हणला, ह्या सब तेरी है, तेरे को कौन चाहिए. म्हणजे हे इतकं, म्हणजे अजूनही त्याला ती आठवण करून दिली की आम्हाला कोणालाच हसू आवरत नाही. तो म्हणला, मला 2 मिनिटं कळलंच नाही की काय होतंय, तर काय बोलतायत. म्हणजे इतकं असंही जग आहे त्यांचं. तर हे मला आणायचे लोकांच्या समोर की अशा मजा पण घडतात आयुष्यामध्ये आणि करावा तो आनंद घ्यावा सगळ्यांनी. त्यामुळे लिहितेय, बघूया. आणि हे जे अशा विविध काय उपक्रम त्यांच्यासाठी किंवा त्यांच्याविषयी बरेच ठिकाणी बोललं जातं, त्या सगळ्याविषयी त्यांचं काय म्हणणं असतं? म्हणजे समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन ह्या अर्थाने मी म्हणत नाहीये, पण जे चित्रण केलं जातं, उदाहरणार्थ गंगूबाई काठियावाडीमध्ये जे आम्ही बघितलं, ते बघून त्यांना काय वाटतं? आता आमच्यात सगळ्यात लहान मुलगी आहे 12 वर्षाची. म्हणजे आम्ही तिला 12 वर्षाची म्हणतो, त्या 65 वर्षाच्या आहेत. तर त्यांना त्या जेव्हा धंद्यात आल्या तेव्हाच ते रिलेट झालं, कारण त्यावेळेची परिस्थिती तशी होती. पण बाकीच्यांना असं वाटलं की ये फिल्म में दिखाते ऐसा थोडी है, अभी अपना जिंदगी तर बहुत अलग आहे. म्हणजे जे नवीन मुली आहेत, त्यांचं ज्या तरुण आहेत, त्यांनी हे बघितलेलंच नाहीये आणि हे असं शोषण, इतकी हिंसा अनुभवलेली पण नाहीये. तर त्यांचं मत पूर्णपणे वेगळं आहे. पण ओव्हरऑल जे मीडियामध्ये चित्रण होतं ते खूप रियालिटीला धरून असतं असं नाही. आणि जे रियालिटीला धरून असायचा प्रयत्न होतो त्याच्यामध्ये सकारात्मकता खरंच खूप कमी दाखवली जाते. किंवा त्या नॉर्मल 4 चौघींसारख्या बायका आहेत, मग ती आई आहे, ती कोणाची तरी मुलगी असू शकते, तिचा नवरा असू शकतो, तिचं घर असू शकतं, किंवा ती कामाला जाते, ती संस्थेमध्ये कामाला जाऊ शकते, किंवा ती अजून पण काहीतरी काम करत असेल. एक 4 चौघींसारखं आयुष्य तिचं दाखवलं जात नाही. मग ते खूपच नकारात्मकतेकडे झुकणारं दाखवलं जातं. ते जवळ रियालिटीच्या आहे का, तर आहे, पण ते सगळं सत्य नाहीये. तर बायकांचं तेच म्हणणं आहे की खरं काय ते दाखवा ना. म्हणजे आम्हाला काय म्हणायचंय, म्हणजे जर त्यांना विचारलं की तुमच्या आयुष्यावर कोणी पिक्चर काढायचा ठरवला तर हिरोईन कोण असेल, तर मीच असणार ना. माझं जे आयुष्य आहे ते मीच बोलणार. त्यामुळे त्यांची मतं अशीच आहेत की पूर्ण सत्य येत नाही. मग त्यांना ते कळतं की कमर्शियल फिल्म काय आहे, ते थोडं थोडं त्यांना येतं लक्षात, पण नाहीये. म्हणजे त्यांचं असं मिक्स फिलिंग्स आहेत. आणि दुसरा म्हणजे अतिशय सवंगपणे लोक मीडियाचा स्मार्टफोनमुळे वापर करतात आणि त्याच्याविषयी आम्ही खूप ऑब्जेक्शन घेतो, पोलीस कंप्लेंट करतो. कारण बऱ्याचदा असं दिसतं की तिथे काही पुरुष, तरुण मुलं 2 व्हीलरवरनं येतात, व्हिडिओ ऑन ठेवायचा मोबाईलचा आणि असं चित्रीकरण करत जायचं, किंवा खूप अतिशय विकृत अँगलनी असं चित्रण करायचं, बायकांचं शरीर खूप विकृत पद्धतीने दाखवलं जातं. अशा पद्धतीने करायचं शूटिंग आणि यूट्यूबवर टाकायचं, इन्स्टावरती टाकायचं, हे प्रमाण खूप वाढलं आहे. आणि त्याच्यामध्ये अनेक गोष्टी चुकीच्या होतात. एकतर बऱ्याचदा त्याचा म्हणजे वेश्यावस्ती आणि वेश्यांकडे बघण्याचा दृष्टिकोनच खूप नकारात्मक होतो. आणि दुसरं म्हणजे बऱ्याचशा महिला अशा आहेत की ज्यांच्या घरी माहिती नाहीये की त्या धंदा करतात. अच्छा, म्हणजे त्या इथे येऊन काम करून घरी परत जातात. तशा पण आहेत आणि काही आहेत की जे इथेच राहत आहेत, पण गावी त्यांच्या माहिती नाही की त्या धंदा करतायत. तर त्यांची गोपनीयता पूर्णपणे भंग पावते. मग हे जबाबदारी कोण घ्यायची? त्यामुळे खूप त्यांच्या अगेन्स्ट आम्ही मोहीम चालवतच आहोत. आणि बायका तर मग ऍक्शनच घेतात. म्हणजे असं दिसलं की ते मोबाईल काढून घेणार आणि त्याला चौकीत घेऊन जाणार. हे आम्ही सर्रास सांगतो बायकांना की हे करायचं आपल्याला आता, आणि ते करतात. पण हे पण दिसतं की म्हणजे क्युरिओसिटी तर आहे, पण तुम्ही ते इतका विकृत पद्धतीने मांडणी करताना त्याची की तो मीडियाचा अनुभव नाहीये चांगला बायकांना. ते मुळात ना कुणीही यावं, टपली मारून जावं, तसं ते होतं की या अशा स्त्रियांना कुणीही कसंही वागवलं तरी सुद्धा ते चालतं. एक थोडा असाही समज असतो की अशा प्रकारच्या ज्या स्त्रिया असतात, म्हणजे अशा प्रकारचा व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया असतात, त्या घरं तोडतात, त्यांच्याकडे येणाऱ्या कस्टमर्स ना त्या इतकं जाळ्यात अडकवतात की त्यांची घरं त्या मोडतात. तर असं होतं तुमच्याकडे? ते घरी येऊन घरं तोडत नाहीत ना, पुरुष जातात ना तिकडे. हे विसरतो ना आपण सोयीने. कारण काय आहे ना की काहीही चुकीचं झालं, काहीही नैतिक अनैतिकच्या भाषेत जर बोलायचं झालं तर ती सगळी जबाबदारी त्या बाईचीच आहे. हे किती सहजपणे गृहीत धरलं जातं. आज त्याला दुसरं कोणी जबाबदार आहे हे मान्यच करायची आपली तयारी नाहीये. आणि घरं तोडतात म्हणजे काय करतात? त्या लग्न करतात त्यांच्याशी. मग एका पुरुषाने दुसऱ्या बाईशी, जी सेक्स वर्कर नाहीये, तिच्याशी लग्न केल्यावर काय म्हणतात? हे किती सोयीने ठरवतो ना आपण, ती घरं तोडतात. मग त्या बाईला त्याच नजरेने बघितलं जातं ना.
सेक्स वर्करला जी घरं तोडतो म्हणतात त्या दुसऱ्या बाईलाही त्याच नजरेने बघितलं जातं. मग हे जे आहे ना की सगळी व्यवस्था, सिस्टीम, संस्था टिकवायची जबाबदारी महिलेची. मग ती लग्न व्यवस्था मोडीत निघाली असेल त्याला कारण काही का असेनात, जबाबदारी त्या बाईची, म्हणजे जिने तोडली आणि जिने नाही टिकवलं त्या दोघींची. म्हणजे हा प्रश्न आपल्या पितृसत्तेमध्ये पुरुषाला विचारलाच नाही जात. नाही, तो प्रॉब्लेमच आहे ना. म्हणजे मी मगाशी आपण जसं म्हणत होतो तसं की सतत जी रॅकेट्स उघडकीला येत असतात आणि त्या बायका तोंडावरती काहीतरी फडकी बांधून बाहेर येत असतात आणि पुन्हा एकदा ह्याच्यामध्ये कोण पुरुष होते त्यांच्याबरोबर ते जगात कोणाला कधी माहितीच नसतं. कारण बायकांनी बिचाऱ्यांनी तोंड लपवून फिरायचं. हो, कारण ते करावं लागतं त्यांना. पोलिसांना म्हणजे सुटका केलेल्या बायका आहेत ना त्या, त्यामुळे त्यांना तशा पद्धतीने त्यांना चित्रण करावं लागतं. पण जे त्याच्या मागे पकडलेले पुरुष आहेत त्यांना क्वचितच तोंडाला मास्क लावून आणलं जातं, अन्यथा नाही आणलं जात. बऱ्याचदा तर ते दिसत पण नाहीत कोण आहेत ते. कारण तो पुरुषार्थही असतो ना. ते एका वेळेला अनेक स्त्रियांशी संबंध ठेवू शकतात कारण तो पुरुषार्थ असतो. जगात कुठेही म्हणजे भारत सोडून दुसऱ्या कुठल्या तरी देशामध्ये याच्यापेक्षा जास्त आयडियल असं आपण म्हणूया वेश्या व्यवसाय होतो का, किंवा मुळात त्याला व्यवसाय म्हणून मान्यता दिलेली असते का? नेदरलँड्स मध्ये आहे, त्यांनी पूर्ण डिक्रिमिनलाइज केलेलं आहे. म्हणजे वेश्या व्यवसायाला गुन्हा मानला जात नाही किंवा वेश्या व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींनाही गुन्हा मानला जात नाही. सरकारने मोठ्या प्रमाणात जबाबदारी घेतली आहे त्यांच्या संरक्षणाची, त्यांच्या आरोग्याची, आणि त्याचा परिणाम खूप सकारात्मक दिसतो तिथे, की तिथे ट्रॅफिकिंग खूप कमी झालेलं आहे, जबरदस्तीने आणण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे, सुरक्षितता खूप आहे, HIV प्रमाण ऑलमोस्ट म्हणजे नाही दिसणार इतक्या लेवलला खाली गेलेलं आहे. कारण त्यांना अपराधीकरण जे होतं त्याच्यातनं पूर्ण बाहेर काढलेलं आहे. त्यामुळे होऊ शकतं, हे ठरवलं व्यवस्थेने तर हे नक्की होऊ शकतं. इच्छाशक्तीच नाही आपल्याकडे कुठल्याही प्रकारची, ना समाजाची आहे ना राजकीय इच्छाशक्ती आहे. त्यामुळे कायद्यामध्ये बेसिक बदल, ते डिक्रिमिनलायझेशन तर अजून पुढचं झालं, कायद्यामध्ये मूलभूत बदल सुद्धा अजून झालेले नाही आहेत, आणि झाले तर ते खूप उलट्या दिशेनेच होणार आहेत. कारण हेच चाललेलं आहे की पुनर्वसन करू आणि त्यांना सगळ्यांना बाहेर काढू वगैरे. म्हणजे अँटी ट्रॅफिकिंग नावाची जी काही लॉबी आहे सो कॉल्ड, ती खूप स्ट्रॉंग आहे आपल्या देशात. आणि असंच आहे ना, म्हणजे लोकांना ऐकायला पण ते छान वाटतं आणि पैसे द्यायला पण खूप छान वाटतं की ह्यांना आम्ही बाहेर काढतो, ह्यांचं पुनर्वसन करतो, हे ऐकायलाही चांगलं वाटतं आणि सरकार त्याच पद्धतीने विचार करतं. त्यामुळे अवघड आहे. पण खूप ठिकाणी झालेले, खूप अनेक देश आहेत की ज्याच्यामध्ये आता त्यांनी डिक्रिमिनलाइज केलेलं आहे आणि तिथे चांगले बदल दिसत आहेत, सकारात्मक बदल आहेत. पण मग तुम्हाला काय वाटतं की हा व्यवसाय जर समजा उद्यापासून पूर्णपणे थांबला तर या स्त्रियांचं काय होईल आणि समाजावर त्याचे काय परिणाम होतील? हा खूप कॉम्प्लिकेटेड प्रश्न आहे बाबा, मला असं वाटतं. कारण एकतर हा थांबेल असं वाटत नाही. कारण जरी तुम्ही थांबवायचं म्हटलं तरी तो अनेक प्रकारे चालू राहतो. म्हणजे आजपर्यंत असे प्रयोग झालेले आहेत की ती वस्ती बंद करून टाकायची. म्हणजे मला आठवतंय बयाणा बीचचं जे झालं गोव्यामध्ये, बुलडोझर फिरवले होते, पूर्ण क्रेननी त्यांची सगळी ती वस्ती तोडली होती. बयाणा बीचवरती सेक्स वर्क चालायचं, ते पूर्ण उद्ध्वस्त केलं. आम्हाला स्वच्छ करायचं आहे गोवा म्हणून. सगळ्या स्कॅटर्ड झाल्या गोव्यामध्ये. म्हणजे धंदा थांबला का? नाही थांबला. तर धंदा थांबवणं हे खूप अवघड वाटतं, कॉम्प्लिकेटेड वाटतं. तो अंडरग्राऊंड झाला ना तर त्याच्यात धोका जास्त होतो खरं तर, आणि तो नाही झाला पाहिजे असं वाटतं. आता तो आपला आपण थांबेल का, ह्याला माझ्याकडे खरंच उत्तर नाहीये. मला सांगा तेजस्वीताई, तुम्हाला जर आता इथून पुढे फंडिंग लोकांनी करावं असं वाटत असेल तर काय तुम्ही प्रेक्षकांना सांगाल? कशा पद्धतीने त्या म्हणजे आपले प्रेक्षक तुमच्यापर्यंत पोहोचू शकतात, संस्थेपर्यंत पोहोचू शकतात, मदत करू शकतात? कुठल्या कुठल्या पद्धतीने हे होऊ शकतं? फंडिंग हा एकच माध्यम नसतं मदतीचं, हे मी पहिल्यांदा सांगू इच्छिते. मला असं वाटतं की आम्हाला व्हॉलंटियर्स खूप लागतात. त्याही पुढे जाऊन समजून घ्या वेश्या व्यवसाय काय आहे, त्याची रियालिटी काय आहे, त्या महिलांची रियालिटी काय आहे. तुम्ही तुमच्या जागी बसून सुद्धा हे अतिशय मोलाचं काम करू शकता. स्वतःचा दृष्टिकोन बदला आणि एका व्यक्तीचा बदला जीवनात. ते खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन असेल आमच्या ह्या सगळ्या चळवळीला. व्हॉलंटियर्स तर मी सांगितलं वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक आम्हाला सतत लागत असतात. आणि फंडिंगचं जर म्हणलं तर आमची वेबसाईट आहे, त्याच्यावरती पण ऑप्शन आहे जिथे तुम्ही तुमची माहिती आणि पॅन कार्ड देऊन. वेबसाईटचं नाव पण मला सांगा. ते www.ssdc
www.sahelisanghh.org अशा नावाने आमची वेबसाईट आहे. त्याच्यावरनं डोनेशन करता येतं. आम्ही प्रिफर करतो लोकांनी इथे यावं, आमच्या टीमशी बोलावं, काम बघावं आणि मग ठरवावं कुठल्या प्रकारे. म्हणजे दोन्ही प्रकारे लोक मदत करतात की फंड्स देऊन पण असेल की ज्याला ATG आणि ह्याचं सगळ्याचं एक्झम्पशन मिळतं आणि वस्तू स्वरूपात पण तिथे देतात लोक डोनेशन. हे दोन्ही आम्ही अगदी वेलकम करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला स्वयंपूर्णतेच्या दिशेने आम्ही चाललो आहे. त्यामुळे आमचं स्वतःची काही उत्पादनं जे महिला बनवत आहेत त्याला मार्केट उपलब्ध करून देणं ही अतिशय महत्त्वाची मदत होईल. कारण त्या स्वयंपूर्ण झाल्या, त्यांची संस्था स्वयंपूर्ण झाली तर खूप गोष्टी त्यांना ज्या हव्यात त्या करता येतील. तर त्याही दृष्टीने कोणी मार्गदर्शन करू शकलं किंवा दुसऱ्या काही करायचे असतील तर किंवा दुसरे काही अशा पद्धतीच्या कल्पना जरी घेऊन आले लोक समोर की कारण आम्ही बनवू शकतो पण आम्हाला मार्केटिंग माहिती नाहीये. आणि आज मार्केटमध्ये सेक्स वर्करनी केलेल्या वस्तू विकल्या जातील का इथपासून आम्हाला शंका आहे. माहिती नाही म्हणजे किती होईल, कसं होईल. तर ह्याही विषयी जर कोणी तज्ज्ञ लोक असतील त्यांनी आम्हाला जरूर मदत करावी. ते प्रयत्न आमचे चालू आहेत की त्याचं दुसऱ्या पद्धतीने काही ब्रँडिंग करता येईल का. कारण आम्ही आत्ता काही वस्तू बनवतो तर त्याची विक्री कशी करता येईल. तर असंही आम्हाला तांत्रिक दृष्टीने पण मदत करणारी लोक हवेत. आणि आता अशा प्रकारच्या संघटनेनी सोशल मीडियाचा वापर करावा आणि त्यातून स्वतःचं काम लोकांपर्यंत आणण्याचा प्रयत्न करावा. यासाठी तुम्ही काही पावलं उचलता आहात का? प्रयत्न करतोय. आमचं इन्स्टा अकाउंट आम्ही ओपन केलेलं आहे. ते आता कसं बसं चालवतोय. कारण आमच्याकडे अशी तज्ज्ञ लोक नाही आहेत की जे मीडिया सॅव्ही आहेत. किंवा व्हॉलंटियर्सचं काय होतं ना, व्हॉलंटियर्स ते त्यांच्या सवडीने करतात. जेव्हा आत्ता गरज आहे तेव्हा नाही करतायत. दुसरा प्रयत्न आम्ही महिला करू शकतील का हेही बघतोय आता सध्या की त्यांनी विषय द्यावेत. रील्स बनवायची ते त्यांची वैयक्तिक बनवतात पण त्यांची परत आयडेंटिटी रिव्हील न होता हे कसं करता येईल. कारण सोशल मीडियाला एक लिमिटेशन येतं आम्हाला की त्यांचे फोटो त्यांचे व्हिडिओ आम्ही नाही टाकू शकत. आणि ते आम्ही आमचं तत्व म्हणून पाळतो. किंवा मुलांचे नाही टाकत सोशल मीडियावरती. तर त्या मर्यादा लक्षात घेऊन कसं करता येईल. तर हे आता आम्ही शिकतोय. आम्ही खूप मीडियावर खूप नाही आहोत असे किंवा खूप असे पब्लिसिटीच्या मागेही नाही आहोत. आमचं काम आपलं करत असतं प्रामाणिकपणे. पण ही गरज वाटते दोन्हीसाठी. म्हणजे एक मदत मिळवण्यासाठी तर निश्चितच आहे. पण त्याही पलीकडे जाऊन खरी बाजू लोकांना कळावी. आत्ताची परिस्थिती कंटेम्पररी जगामध्ये त्यांच्या आयुष्यात काय होतंय, रेड लाईट एरियात काय होतंय, व्यवसाय कसा चालतोय हे कळावं. कुठल्या तरी जुन्या संकल्पना, जुन्या गोष्टी, जुन्या नोंदी, जुने संदर्भ घेऊन लोकांनी त्यांच्याकडे बघू नये असं वाटतंय. आणि त्यांचे बदलते प्रश्न सुद्धा लोकांना कळावेत. ह्या दृष्टीने सोशल मीडियाचा वापर करायला पाहिजे. आणि शिकतोय आम्ही. हे काय एकूणच अजूनही आपल्या समाजामध्ये आपण रोज बातम्यांमध्ये वाचत असतो की फार बऱ्या नजरेने स्त्रियांकडे बघितलं जात नाही ही वस्तुस्थिती आहे. कितीही नाकारण्याचा आपण प्रयत्न केला तरी सुद्धा त्यांचं ऑब्जेक्टिफाईंग ज्याला म्हणतात ते खूप मोठ्या प्रमाणावर आजही होत असतं. आणि त्यात अशा वर्गातल्या स्त्रिया की ज्यांनी तो व्यवसाय म्हणूनच पत्करलेला आहे त्यामुळे त्यांच्याकडे बघण्याची दृष्टी ही आणखीनच वाईट. मी मगाशी म्हणाले तसं की घृणास्पद त्यांच्याकडे बघितलं जातं. हे सगळं बदलायला हवं. बदलण्यासाठी तुम्ही फार मोठ्या प्रमाणावर खरंच म्हणजे इतकं प्रामाणिकपणे हे काम करताय एवढी वर्ष. तुमच्यासारखे अजून कार्यकर्ते निर्माण व्हावेत. पण शिवाजी महाराज जन्माला यावेत शेजारच्या घरात असं म्हणण्यासारखं हे आहे खरं सांगायचं तर. आणि ह्याला मीही तितकीच दोषी आहे. आज फक्त मी माझ्या बाजूने इथून तुमच्याशी गप्पा मारून हे लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करू शकते आरपार वुमन की बातच्या माध्यमातून. पण तरी सुद्धा प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे हे कधीतरी तिथे येऊन बघायला आम्हाला नक्की आवडेल. नक्की अगदी. आणि तुम्ही अगदी कधीही येऊ शकता. मोस्ट वेलकम. आमच्या महिला अगदी होल हार्टेडली तुमचं स्वागत करतील. आणि नक्कीच. आणि तुम्ही आज जे व्यासपीठ दिलंय हे सगळं बोलायला आणि इतक्या डेप्थमध्ये आपण बोललोय म्हणजे ही वरवरची मुलाखत नाही वाटली मला. आणि खूप चांगलं वाटलं. खूप मोकळेपणाने बोलता आले अनेक विषय. सो खूप छान वाटलं मला. आणि आमच्या महिला पण खूप एन्जॉय करतील हा सगळा व्हिडिओ बघतील अगदी मनापासून. आणि त्यांचे प्रतिसाद मी तुम्हाला नक्कीच कळवीन. नक्की कळवा.